महानगरपालिकेचा वचननामा मी त्याला म्हणेल आणि हा वचननामा आज आपल्यापुढे मी सर्वांसमोर सादर करतो। मला खूप आनंद होत आहे की आज महानगरपालिकेच्या मार्फत आपण जे नागरिकांना एक दर्जेदार सुविधा देणारा जे शहर आहे, ह्या शहराच्या एक अर्थसंकल्प करण्याचा आम्हाला मान मिळाला। त्याबद्दलही मी खूप खूप प्रशासनाचं आणि शासनाचं सुद्धा आभारी आहे की कारण ही संधी मिळणं हे सुद्धा एक चांगलं राहतं। मी आपल्याचं पुन्हा सर्वांचं स्वागत करतो आणि अर्थसंकल्पाचं माझं जे भाषण आहे ते आपल्याशी हे करतो। माझे शहर माझा अभिमान मानणाऱ्या नवी मुंबई नागरिकांकरता आपल्या असलेल्या सन 2025-26चा अर्थसंकल्प सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे। निश्चय केला नंबर पहिला हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून आपण या शहराला महाराष्ट्रात नंबर 1 वर ठेवले आहे। तर केंद्र शासनाने भारतातल्या 3 सर्वात स्वच्छ शहरांचा सुपर स्वच्छ लीगमध्ये सुद्धा आपल्या शहराचा समावेश झाला आहे। त्यामुळे हा बहुमान अभिमानाने टिकवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आणखीन वाढली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप होऊ शकल्या नाहीत म्हणून प्रशासक यांच्या नियंत्रणाखाली कामकाज केले जाते। सर्व समाज घटकांचे म्हणणे ऐकून त्याप्रमाणे आवश्यक सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। तसेच लिखित स्वरूपात नागरिकांचे प्रतिनिधित्व अर्थसंकल्पात यावे यासाठी अभिप्राय सूचनाही मागविण्यात आल्या होत्या। यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि त्यामधील बहुमूल्य सूचनांचा विचार हा अर्थसंकल्पात करण्यात येत आहे। नवी मुंबई शहरास विकास केंद्र म्हणून विकसित करण्यासोबतच उत्तम नागरी सेवा सुविधायुक्त शहर विकसित करून नागरिकांना उत्तम राहणीमान आणि आनंदीदायी रहवास निर्माण करण्याबाबतचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे। त्यामुळे हे शहर फक्त राहण्यापुरते न राहता तो एक विकास केंद्र म्हणून विकसित होईल। नवी मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुविधा कार्यान्वित होणार आहे। त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात उद्योग आणि व्यापार यामध्ये वाढ होणार आहे। त्यास पूरक अशा सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावर आहे। आयुक्त तथा प्रशासक या नात्याने एक स्वच्छ सुंदर शहरापासून पुढे एक राहण्यायोग्य सर्वोत्तम दर्जाचे शहर साकारण्याचे स्वप्न घेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे। मुंबई प्रादेशिक महानगर विकास प्राधिकरण क्षेत्राला विकास केंद्र म्हणून उदयास येण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या नियोजन करीत आहे। त्या अनुषंगाने त्या विकास केंद्राचा एक हिस्सा बनण्याची संधी आणि जबाबदारी आपल्यावर आहे। ही बाब केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्पाची मांडणी करण्यात येत आहे। The future of the cities lies in their ability to harness the power of technology to solve complex urban issues and create sustainable and livable communities. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शहरातले जे काही किचकट प्रश्न आहे हे सोडवण्याचे आणि एक शाश्वत विकास आणि लिव्हेबल शहर आपल्याला तयार करण्यासाठी त्याच्यामध्येच आपलं स्वप्न म्हणजे भविष्य गुंतलेलं आहे। हे स्वप्न भविष्य समोर ठेवून नवी मुंबईच्या दृष्टीने विकास होत असताना प्रमुख बाबींचा मी त्याच्यामध्ये असा विचार केला आहे। वित्तीय सुधारणा सगळ्यात महत्त्वाची, वित्तीय शिस्त कुठल्याही गोष्टीला वित्तीय पाठबळ असल्याशिवाय शक्य होत नाही। विकास केंद्र रोजगार निर्माण करणे हा एक मुख्य घटक याच्यामध्ये राहणार आहे। गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुलभ वाहतूक, सार्वजनिक वाहतुकीचं जेवढं आपण विस्तार करू तेवढे आपल्याला खाजगी वाहनांचा वापर कमी करावा लागेल आणि ती दर्जेदार सुविधा असण्याकडे भर राहणार आहे। आरोग्य संस्थेचे चांगलं बळकटीकरण आपण करण्याचं याच्यामध्ये निश्चय केलेला आहे। शाश्वत जल व्यवस्थापन, सगळ्यांना पुरेसं आणि इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन पाणी मिळणं पाहिजे हाही आपण याच्यामध्ये हे केलं। सुप्रशासन देण्याची एक खात्री मी या निमित्ताने सर्व नागरिकांना देतो की एक दर्जेदार प्रशासन या मार्फत आपल्याला आम्ही देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत। पर्यावरण संरक्षण, आज आपल्याला बघत आहेत की वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात परिणामांना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे पर्यावरणाच्या बदलासाठी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचे काम यामध्ये करणार आहोत। आणि याच्या सर्वबरोबरच एक पायाभूत सुविधा ज्या लागतात नियोजित शहर म्हणून ते आपण याच्यामध्ये करत आहोत। हे जे बजेट अर्थसंकल्प सादर करताना असताना एक थीमॅटिक आहे की थीम्स काय आहे त्याच्यावर आम्ही जास्त भर दिला की काय करणार आहोत। कारण आपण ज्यावेळेस फक्त आकडेमोड न करता नेमकं काय साध्य होणार आहे यामार्फत मी आपल्यामार्फत हे करतो। वित्तीय सुधारणामध्ये उत्पन्न वाढीकरता विशेष कार्यबलाची स्थापना केलेली आहे आणि त्यानुसार जे काही आपल्याला अधिकाधिक उत्पन्न कशा पद्धतीने वाढेल याच्याकडे लक्ष दिलं जाणार आहे। कर वसुली करता कडक धोरण आणि उपाययोजना याच्यामध्ये करले जाणार आहेत। त्याच्याशिवाय आपण जे काही
आपल्या ज्या मालमत्ता हस्तांतरित होण्यासाठी सुद्धा अडचण येते, मला ही लक्षात आली. त्यामुळे आपण IGR बरोबरच डायरेक्ट इंटिग्रेशन करणार आहोत. एकदा मालमत्तेचं रजिस्ट्री झाली की त्याचं हस्तांतरणसुद्धा शक्य होईल. आणि जसं आपलं 7/12चं म्युटेशन होतं तशा पद्धतीची आपली मालमत्तासुद्धा हस्तांतरित होईल. त्यामुळे नागरिकांना याच्यामधून खूप मोठी सुटका आणि ह्या त्रासामधून यशस्वी होईल असे मला माहिती आहे. एक गतिमान आणि प्रभावी वसुलीकरता एक स्वतंत्र संस्थेची आपण नेमणूक करत आहोत. लिडार सर्वे आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला 50,000च्या वर मालमत्तांमध्ये वापर बदल किंवा क्षेत्र बदलमध्ये लक्षात आलेलं आहे. तर यांचं ग्राउंड व्हेरिफिकेशनचं काम सुरू केलेलं आहे आणि मला खात्री आहे की याच्यामार्फत मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे. व्यावसायिक मालमत्ता ज्या महानगरपालिकेच्या आहेत त्यांचंही सर्वेक्षण करून त्या वापरात मोठ्या प्रमाणात आणण्याचं ऑलरेडी आम्ही अशा मालमत्ता 50 मालमत्तांचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे आणि त्या मालमत्तासुद्धा पुन्हा वापरात येणार आहेत. आपल्याला जाहिरातीचं एक चांगलं उत्पन्नाचं, कारण ज्यावेळेस आता बदलत्या परिस्थितीमध्ये जाहिरातीला खूप अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे आणि ह्या जाहिरातीचं कशा पद्धतीने चांगलं आपल्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणं येईल याच्यासाठी पण आपण हे करतो. त्याच्याशिवाय आपलं दायित्व जे आहे मर्यादित राहील असा एक आम्ही याच्यामध्ये कटाक्षाने प्रयत्न करणार आहोत. नेहमीच असं होतं की कुठल्याही बाबीमध्ये वित्तीय शिस्तीचं मी ज्यावेळेस म्हटलं की जमा खर्चाचा आपण ताळमेळ घालणं गरजेचं असतं आणि त्यामुळे जमा खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी ह्या वर्षी दर महिन्याला लागणाऱ्या खर्चाचे नियोजन करण्यात येईल. तेवढाच निधी संबंधित विभागांना दिला जाईल. त्यामुळे मंथली कॅश फ्लो सिस्टीम राहील. म्हणजे जरी वर्षाची तरतूद असेल तरी महिन्यामध्ये त्याला नियोजन करावं लागणार आहे. त्या खातेप्रमुखांना त्या महिन्यातली तरतूद त्या महिन्यामध्ये उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे कुठलाही अनाठायी खर्च होणार नाही याची निश्चितपणे जबाबदारी होईल. आणि सर्व जरा ऑनलाईन पद्धतीने, कारण काय असतो की कागदामध्ये काय लपून बसलेला असतो आपल्याला दिसत नाही, पण ज्यावेळेस आपण हे ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर केला तर एका डॅशबोर्डवर ही सगळी माहिती येते. कुठल्या विभागामध्ये किती खर्च झाला आहे, किती कामं मंजूर आहे, त्याची प्रगती काय आहे, असं हे एक नियोजन आपण याच्यामध्ये करतो. शिक्षणामध्ये मी आपल्याला जसं म्हटलं की मी माझे पहिल्यापासून दृष्टिकोन राहिला की दर्जेदार शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचा पाया आपला. आज जर आपण सगळे आज इथे उपस्थित आहोत ते शिक्षणामुळेच उपस्थित आहोत. त्यामुळे एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून विकास होण्याच्या दृष्टीने एक चांगलं शिक्षण आपल्या याच्यामध्ये अटल लॅब आपण शाळेमध्ये हे करत आहोत, सुरू करत आहोत. त्याच्यामध्ये कम्प्युटर लॅबचं सुद्धा, कारण आज आपण जवळ डिजिटल वर्ल्डमध्ये आहोत तर सगळ्या शाळांमध्ये आपल्याला सगळ्या मुलांना चांगलं दर्जाचं आपण कम्प्युटर लॅब CBSE शाळांची ज्या 3 शाळा सुरू आहेत त्यांच्यामध्ये दर्जेदार सुविधा आणि त्यांच्या मान्यता घेऊन त्या हे होतील. सायन्स पार्कचं आपल्याला निश्चित माहिती आहे की मला कल्पना आहे की हा 3 ते 4 वर्षापासून प्रकल्प सुरू झाला आणि तो पूर्णत्वास येत नाही. परंतु ह्या वर्षी मी तुम्हाला खात्री देतो की त्याचं सिव्हिल वर्क जे आहे ते पुढील 5 ते 6 महिन्यामध्येच कंप्लीट होणार आहे. याच्यामधले जे एक्झिबिट आहे त्याच्यासाठी ऑलरेडी प्रक्रिया सुरू केली आणि नेहरू सायन्स सेंटरबरोबर माझी ऑलरेडी आम्ही बैठक घेतली. एक आम्हाला नॉलेज पार्टनर म्हणून नेहरू सायन्स सेंटर हे राहील. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुद्धा आपलं सायन्स पार्क जो आहे चांगल्या पद्धतीने आपण डेव्हलप करू आणि तो तातडीने जनतेसाठी विथ एक्झिबिट आपल्याला मिळणार आहे. त्याच्याबरोबर आपण शिक्षणामधले मुलागामी बदल आहेत की शिक्षणामध्ये आज आपण बघितलं असेल तर लर्निंग आउटकमवर आपण जे काही फलनिष्पत्ती काय आहे, आपण जर अध्ययन निष्पत्ती मी शिकवल्यानंतर मुलाला किती समजलं हे सुद्धा महत्त्वाचा घटक असतो. त्याच्याकरता एक प्रथम नावाची संस्था आहे ती देशभरामध्ये असर नावाचा रिपोर्ट आपल्याला सर्वांना ज्ञात असेल की ती शैक्षणिक गुणवत्तेचं मूल्यमापन करते. या संस्थेमार्फत प्रत्येक विद्यार्थ्याचं मूल्यमापन होणार आहे, शिक्षकांचं मूल्यमापन होणार आहे. याच्यामुळे शिक्षकामध्ये कुठल्या क्षमता कमी आहेत त्यांचं प्रशिक्षण देऊन आणि मुलांमध्ये कुठले अध्ययन निष्पत्ती ते कमी आहेत त्याच्यावर विशेष लक्ष देऊन सर्व मुलं एक चांगल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतील याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मी ज्यावेळेस रुजू झाल्यानंतर सुद्धा गणवेश आणि विद्यार्थ्यांना साहित्य मिळण्यामध्ये दिरंगाई होत होती. आपण गणवेशचं 2 वर्षाचा निविदा फायनल करून मागच्या वर्षी गणवेश दिली. ह्या वर्षी टेंडर झालेलं असल्यामुळे ह्या वर्षी गणवेश शाळा सुरू होण्यापूर्वी सगळ्यांच्या बरोबर राहणार आहे. साहित्याच्या बाबत सुद्धा आपण DBT करत होतो पण त्याच्यामध्ये बरंच 2-3 वर्षापासून अशा काही त्रुटी माझ्या निदर्शनास आल्या. त्यामुळे आपण हे धोरण थोडं बदल करून महानगरपालिकेमार्फत जसे गणवेश देतो तसं साहित्यसुद्धा महानगरपालिकेमार्फतच दिलं जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये कुठे नुकसान होणार नाही याची एक काळजी घेतो. एक मिशन इनोव्हेशन म्हणून जे आहे स्वच्छ संग्राममध्ये आपण त्याच्यासाठी तो नाविन्यपूर्णता याच्यासाठी उपक्रमासाठी एक निश्चितपणे हे करतो. NCCचं शिस्त पाहिजे म्हणून आपण NCC सुद्धा आपल्या शाळेमध्ये आता सुरू करतो. आपलं ऑलरेडी एक NCCचं युनिट आपल्या नवी मुंबईमध्ये सुरू होणार आहे.
आणि मला खात्री आहे की जवळजवळ 3000 विद्यार्थी याच्यामध्ये NCCमध्ये आपण एनरोल करण्याचं पहिल्यांदा ठेवलेलं आहे. शिष्यवृत्तीचं जर आपण बघितलं तर मुलांना चांगल्या पद्धतीची शिष्यवृत्ती मिळावी म्हणून मागच्या वर्षीची राहिलेली 23-24ची शिष्यवृत्तीसुद्धा पूर्ण आपण यावर्षी दिली. 24-25ची सुद्धा शिष्यवृत्ती ह्याच वर्षी देणार. 15 मार्चपर्यंत ही सुद्धा शिष्यवृत्ती देणार. म्हणजे पुढल्या वर्षी कुठल्याही शिष्यवृत्तीचा प्रस्ताव राहणार नाही. जे मुलांना आपण नोव्हेंबरपर्यंत डिसेंबरपर्यंत अर्ज घेऊन पुढल्या जानेवारीपर्यंत दर वर्षाची शिष्यवृत्ती ही गेली पाहिजे असं नियोजन आता केलं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 23-24मध्ये जवळजवळ आपण 20 कोटी आणि आत्ता 24-25मध्ये 27 कोटी एवढी मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती ह्या विद्यार्थ्यांना आपण याच्यामार्फत देतो. याचा निश्चितपणे त्यांच्या शिक्षणासाठी फायदा होणार आहे. आरोग्य संस्थेचं बळकटीकरण आपण ज्यावेळेस म्हणतो तर आपल्याकडे 3 मोठे हॉस्पिटल आहेत. आपल्या जवळजवळ 27 नागरी केंद्र आहेत आणि आपल्या ज्या 2 माता बाल रुग्णालय आणि आणखीन 2 माता बाल रुग्णालय नव्याने होऊ घातलेले आहेत. दिघाचं कामसुद्धा ह्या वर्षी पूर्ण होणार आहे. तेही सुद्धा नागरिकांच्या सेवेमध्ये येणार आहे. आणि कोपरखैरण्याचं माता बाल रुग्णालय याच्यामध्ये सुद्धा ते नागरिकांच्या सेवेमध्ये येणार आहे. याच्याबरोबरच आपण ज्या आपल्याला विविध चाचण्या कराव्या लागतात कारण डायग्नोसिसमध्ये आज इन्व्हेस्टिगेशनला खूप महत्त्व आलेलं आहे. MRI सारखी जी महागडी सुविधा आपल्याकडे नाही आहे तर तिच्यासुद्धा ह्या वर्षी आपण अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून ती सुविधा करण्याचं आपल्या हॉस्पिटलमध्ये किफायतशीर दरात MRI मिळेल. केमोथेरपीचं युनिट आपण ऑलरेडी आपल्या नेरूळमध्ये 10 बेडचं सुरू केलं आहे. महिलांच्यामध्ये होणारा कर्करोगाचे जे परिणाम आहे आणि त्याच्यानंतर एकंदरच कुटुंबाला त्याच्यामध्ये अडचणीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांमधील कर्करोगाचं निदान करण्यासाठी आपण सगळ्या हॉस्पिटल 17 हॉस्पिटलमध्ये आपल्या चाचणी सुरू केलेल्या आहेत. दर आपण आठवड्यामध्ये एक दिवस शुक्रवारचा दिवस आपण त्याच्यासाठी दिला आहे. त्यावेळी आपण चाचण्या करायच्या आहेत. तिथून जे काही रेफरल झाले तर आपल्याकडे इथे टाटा कॅन्सर हॉस्पिटल खारघरचं जे आर्टॅक सेंटर आहे त्याच्यामार्फत आपण त्यांच्या मदतीने त्याचं पुढलं निदान आणि उपचाराची सुविधा आपल्या नेरूळच्या हॉस्पिटलमध्ये केमोथेरपीचा वॉर्ड आपण जवळजवळ 2 कोटी रुपये खर्च करून CSRमधून तो वॉर्डसुद्धा तयार झालेला आहे. डायलिसिस युनिटसुद्धा आज जर बघितलं असेल तर डायबिटीसचं प्रमाण वाढत असल्यामुळे आपल्या किडनीवर परिणाम होतो आणि त्यामुळे डायबिटीस असलेल्या रुग्णांना किफायतशीर दराने वेळोवेळी डायलिसिसची सुविधा लागते. आपण वाशी आणि बेलापूरमध्ये 2 डायलिसिस सेंटर सुरू करत आहोत. मला खात्री आहे की हे डायलिसिस सेंटरसुद्धा जनतेला चांगल्या पद्धतीने दाखवतील. कॅथलॅब आणि ICUचे जे काय आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण चांगलं काम हे हॉस्पिटलमध्ये करतो आहे. आपल्याकडे काही झोपडपट्टी जरी नसली परंतु आजही आपल्याकडे MIDC क्षेत्रामध्ये काही वस्ती आहे आणि ह्या वस्तीमध्ये तिथल्या मुलांमध्ये आरोग्याच्या काही सुविधा असतात. त्यामुळे न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर जे काही मुलांमध्ये कमकुवतपणा असेल तर त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न या लहान मुलांसाठी केले जातील. ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आजाराची संख्याही वाढत आहे. त्यामुळे एक स्वतंत्र गेरियाट्रिक वॉर्ड आपण वाशीमध्ये सुरू करणार आहोत की जिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी उपचाराची सुविधा राहील. जसं आपण पेडियाट्रिक वॉर्ड आहे तसे आता वृद्धांसाठी सुद्धा एक स्वतंत्र गेरियाट्रिक वॉर्ड आपल्याकडे राहील. आपल्याला माहिती आहे की आता ह्या वर्षापासून आपली नवी मुंबईमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल इन्स्टिट्यूट सुरू झाले आहेत आणि 22 ॲडमिशन आपली पूर्ण झालेली आहेत 5 विषयामधली. त्याच्यामध्ये आपल्याला सर्जरी आहे, मेडिसिन आहे, ऑप्थॉल्मॉलॉजी आहे, ऑर्थोपेडिक्स आहे आणि गायनॅकॉलॉजी आहेत. असे 4 आणि आणखीन 4 विषयांचे आपण पदव्युत्तर शिक्षणासाठी MCIकडे परमिशन मागणार आहोत. आणि मला खात्री आहे की हे जे आज 22 डॉक्टर आपल्याला मिळणार आहेत दरवर्षी आणखीन 3 वर्षासाठीचा कोर्स म्हणजे 66 डॉक्टर येतात. आणखीन 4 विषयाचे आपण घेतले तर आणखीन आपल्याला तेवढे 16 डॉक्टर आणखीन वळतील आणि हे सगळे डॉक्टर आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर MBBS डॉक्टर आपल्याला ही जी सेवा देण्यासाठी निश्चितपणे फायदेशीर राहणार आहे. आयुष्य रुग्णालय कारण आपण जर बघितलं असेल तर ॲलोपॅथीचे जे काही परिणाम होतात त्यामुळं आपल्याला आयुर्वेदिक रुग्णालयसुद्धा आपल्याकडे असलं पाहिजे. ते नाही आहे तर ते आयुर्वेदिक रुग्णालय एक आपण सुरू करण्याचं हे करतो. ह्या आरोग्य सेवेला लागणाऱ्या मनुष्यबळासाठी एक नर्सिंग कॉलेजसुद्धा आपण याच्यामध्ये आपण प्रस्तावित करत आहोत. आपल्याला माहिती आहे की आज पेटची खूप मोठ्या प्रमाणात संख्या वाढते आणि पशुवैद्यकीय दवाखाना स्वतंत्र आपल्याकडे नाही आहे. तर सानपाड्यामधला जो दवाखाना आहे त्याच्यामध्ये जे काही अंतर्गत बदल होते ते पूर्ण होऊन आता एक पशुवैद्यकीय दवाखानासुद्धा आपल्याला इथे मिळणार आहे. ह्या सगळ्या हॉस्पिटलचा दर्जा चांगला राहण्यासाठी NABL ॲक्रिडेशनचं जे हॉस्पिटल आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये करणार आहोत. मॉड्युलर OTचं आपण ऑलरेडी काम सुरू केलं. आपल्याला माहिती आहे की 10 OT झाल्या, राहिलेल्यासुद्धा आपण आता यावेळेस करत आहोत. आपलं जे काही
सेंट्रल ड्रग्सचं जे आहे सार्वजनिक रुग्णालय CCSDचं त्याचं सुद्धा अद्यतनीकरण आपण यावर्षी आपण घेतोय. याच्याबरोबर आपण महिला आणि बालकल्याण, दिव्यांगांचं कल्याण हाही फार महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे महिलांच्या मध्ये जे बचत गट आहे त्यांच्यासाठी एक सक्षमीकरण आणि बालभवन एक आपण या निमित्ताने करणार आहोत. बालकांसाठी विशेष जे कार्यक्रम आहेत, आपल्याला माहिती आहे की नरिमन पॉईंटला आपल्याला चर्चगेटला बालभवन आहे, तिथे विशेष मुलांच्या बाबतचे आहेत. तशा पद्धतीचा एक संकल्प आपण याच्यामध्ये करतो. व्यावसायिक विकास केंद्र ज्यावेळेस ट्रेनिंग करतो आपल्याला, कारण त्याची ट्रेनिंग सुविधा, एक परमनंट ट्रेनिंग सुविधा आपल्याकडे आपण आता जे करतो त्याला एक परमनंट ट्रेनिंग सेंटर राहील. नोकरदार महिलांकरता वसतिगृह आपण स्वतःचं महानगरपालिकेमार्फत बांधलं जातं. निश्चितपणे यावर्षी त्याचे सुद्धा होईल. विधवा निराधार महिलांच्या जे घटकांसाठी सुद्धा विशेष योजना आपण घटस्फोटित यांच्यासाठी सुद्धा आपण राबवणार आहोत. आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या पुनर्विवाहाकरता सुद्धा आपण सहाय्य करतो. आपल्याला माहिती की कोविडमध्ये जे एकल पालक झाले त्यांचासुद्धा आपण खर्च पूर्णतः याच्यामध्ये घेत आहोत. आपल्याकडे जे लहान प्रमाणात का होईना पण आदिवासी घटक आहे त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र कल्याणकारी योजना आपण करतोय. ज्येष्ठ नागरिकांच्या आपल्या इथे जे विरंगुळा केंद्र आहे त्याचं सुद्धा बळकटीकरण यामार्फत आपण करणार आहोत. आपल्याला दीनदयाळ अंत्योदय जे आहे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत जवळजवळ जे बचत गट आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की ही जी बचत गटांनी तयार झालेला माल विकायचा कुठे ही मोठी प्रश्न राहतो. त्यामुळे 30% आपली जे काही बाजारपेठातली गाळे आहेत ते फक्त नॉन फार्म प्रॉडक्टसाठी उपलब्ध राहणार आहे. आम्हाला खात्री आहे की ही जे महिलांनी तयार केलेले पदार्थ तिथं रोटेशन बेसिसवर ते डिस्प्ले करतील, विकतील आणि पुन्हा दुसरा गट येऊन तिथे हे करेल. म्हणजे ते कुणाला वाटप होणार नाही, ते महानगरपालिकेच्या ताब्यात राहतील, पण आपला प्रॉडक्ट येऊन आपण तिथं विकून आपण जाऊ शकता अशी एक सुविधा आपण याच्यामध्ये करत आहोत. हर घर संविधान हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. तो सुद्धा आपण आपल्या मुंबई विद्यापीठ आणि लॉ कॉलेज इथलं जे आहे त्यांच्या सहयोगाने करणार आहोत. नवीन ग्रंथालय आपण त्याच्यामध्ये जे सानपाड्याचं आहे ते सुद्धा पूर्ण करून लवकरच ते जनतेसाठी ओपन करत आहोत. दिव्यांगांचं सर्वेक्षण, कारण दिव्यांगांना माहिती देण्यासाठी आपल्याला स्वतंत्र सर्वेक्षण यावर्षी आपण करणार आहोत. एक नवीन, जसं आपलं वाशीमध्ये एक अत्याधुनिक दिव्यांग सेंटर आहे तसं एक आणखीन सेंटर ऐरोली भागामध्ये आपण नवीन करत आहोत. एक संक्रमण शिबिरसुद्धा आपल्याला, कारण ज्यावेळेस आता आपल्याला माहिती आहे की कुठेतरी एखादी इमारत ढासाळते आणि नंतर मग संक्रमण शिबिर नसतं, त्यामुळे हाऊसिंग फॉर डिसहाऊससाठी सुद्धा आपण याच्यामध्ये हे करतोय. कामगार कल्याणामध्ये सुद्धा जे पोस्टल विमा आहे जवळजवळ 10 लाखापर्यंत मिळतो. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कामगार आहेत, त्यांना सुद्धा विमा संरक्षण मिळेल, त्याच्यामुळे त्यांचे कुटुंब संरक्षित राहतील अशी एक आहे. आपल्याकडे जे तृतीयपंथी घटक आहेत त्यांचंसुद्धा एक प्रशिक्षण आणि सुविधा केंद्र त्यांच्यासाठी आपण करणार आहोत. हे करत असताना पर्यटन स्थळांचा विकाससुद्धा आपल्याला केला पाहिजे, कारण शहरामध्ये ज्यावेळेस मी म्हटलं की लिव्हेबल सिटी आपण करत आहोत त्याच्या अर्थ फक्त पायाभूत सुविधा हे करून चालणार नाही, तर त्याच्यासाठी शहरामध्ये पर्यटन टुरिझम प्लॅन आपण तयार करतो आहे. ऑलरेडी त्याचं काम सुरू केलेलं आहे. मरीना आणि मँग्रोव्ह पार्क हे दोन्ही गोष्टी आपण राज्य शासन आणि वन विभागाच्या मदतीने करणार आहोत. एक संग्रहालय आणि म्युझियम आणि मत्स्यालय हे दोन्ही गोष्टी आपल्याकडे याव्यात अशा पद्धतीनं आपण काम सुरू केलेलं आहे. मला खात्री आहे की हे सुद्धा या शहरामध्ये एक चांगलं लोकांसाठी सुविधा राहील. गवळीदेव आणि सुलाईदेवी इथले जे पर्यटन, त्याचं काही अडचणी होत्या वन पर्यटनाच्या, परंतु वन विभागाच्या सगळ्यात परवानग्या मिळून आता काम सुरू झालं आहे. त्याच्यामध्ये आणखीन वाढ मोठ्या प्रमाणात करण्यात येईल. खुला रंगमंच आपण कोपरखेळणेमध्ये करतो आहे, त्याचीसुद्धा काम सुरू केलेलं आहे आणि मला खात्री आहे की तो सुद्धा आपण ओपन ऑर्केस्ट्रा वगैरे आपण तिथे करू शकतो. ऐरोली नाट्यगृह आपण बघत असाल की 2013 सुरू झालं, पण काम पूर्ण झालं नाही, पण मी तुम्हाला खात्री देतो की पुढील 5 ते 6 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणार आहे. वापरामध्ये तिथे दोन्ही बाजूला ST लाईन जातात. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्या ST लाईनसुद्धा हलवणं गरजेचं आहे असं मला तिथे ज्यावेळेस मी प्रत्यक्ष भेट गेल्यानंतर त्याचंही सुद्धा आपण MSTCL बरोबर काम केलं आहे. एक बॉटनिकल गार्डन आणि एक बटरफ्लाय गार्डन असे 2 प्रकल्प आपण याच्यामध्ये प्रस्तावित केलेले आहे. आणि माझी वसुंधरामध्ये आपण नवीन वृक्षाची लागवड, आपण मागच्या वेळेस वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये देशी वृक्षाच्या प्रजातीचीच वाढ व्हावी, फुलझाडं वाढावी, फळझाडं वाढावी, कारण ज्यावेळेस आपण इको सेन्सिटिव्ह ज्यावेळेस म्हणतो तर इको फ्रेंडली जे आहेत, बायोडायव्हर्सिटी जे आहे, जैवविविधता आपल्याला ज्यावेळेस जर प्रमोट करायची असेल तर हे सगळं इथे असल्याशिवाय ते होणार नाहीत, त्याचाही हे करतो. आणि संत तुकाराम महाराज जसे म्हटलेत की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे अळविती, हे जोपर्यंत आपल्याला आपण साध्य करत नाही शहरामध्ये, आज फक्त शहरामध्ये गाड्यांचा गोंगाट येतो, पक्ष्यांचे आवाज येत नाहीत, त्याच्याकडे सुद्धा आपल्याला एक सहजीवन आपण केलं पाहिजे.
बांबू लागवडसुद्धा आपण जर बघितलं असेल तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्बन खेचून घेण्याची क्षमता आहे, त्याच्यामुळे बांबू लागवडीचं आहे. उद्यानामधील सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात भर, जे ओपन जिम आहेत, लहान मुलांची खेळणी आहेत, त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष देत आहोत. स्वच्छ पर्यावरणासाठी आपण जो क्लायमेट ॲक्शन प्लॅन जे आहे, पर्यावरण सुधारणा कृती आराखडा तयार करणार आहोत की कुठे आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजे. आज आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे की कन्स्ट्रक्शन डिमॉलिशन वेस्टसाठी आपण सक्त कार्यपद्धती निश्चित केली, त्याचं पालन पण होतं. त्याच्यामध्ये कोणी कचराही करत असेल तर त्यांना आपण दंडसुद्धा केलेत. त्याच्या पुढे जाऊन वेळ आली तर आपल्याला काही आणखीन कडक धोरण याच्यामध्ये केलं पाहिजे, कारण नागरिकांचं आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हवा शुद्धीकरण यंत्र आपण ठिकठिकाणी आपण ठेवतोय. आपल्याला माहिती आहे की आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल व्हेकलांची वाढ होत आहे, तर त्यामुळे इलेक्ट्रिकल व्हेकलचे चार्जर्स आपण स्टेशन मोठ्या प्रमाणात आपण शहरामध्ये उभं करत आहोत. प्रदूषण नियंत्रणासाठी जी मानक प्रणाली तयार केली तिचा काटेकोरपणे वापर करणार आहे. सौर ऊर्जाबाबत आपल्याला लक्षात आहे की आपण सगळ्याच शासकीय इमारतीवर सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण करणार आहोत. जो आपला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प मोरबे धरणामध्ये मागच्या 2 वर्षापासून त्याच्यावर काम चाललं आहे, परंतु यावर्षी आपण त्याला थोडं रिड्राफ्ट केलं आणि निश्चितपणे त्याचंसुद्धा टेंडर निघून ते कामं होतील. आपल्याकडे जी सुलभ वाहतूक आहे, आपल्याकडे ज्या वाहतुकीच्यासाठी जर आपण 547 बसेस आपल्याकडे आहेत, जवळजवळ 322 बसेस ह्या आपल्याला एक तर इलेक्ट्रिकल किंवा CNG आहेत. राहिलेल्या ज्या आपल्या 225पर्यंतच्या ज्या बसेस आहेत त्या एकतर आपल्या डिझेलवर चालणारे आहेत मोठ्या प्रमाणात, आणि त्याच्यामधून होणारं प्रदूषण आपण कमी करण्यासाठी आणि त्यांचं आयुर्मानसुद्धा काहींचं पूर्ण झालं आहे. तर ह्या वर्षी 50% आणि पुढच्या वर्षी म्हणजे 100 आणि 125चं दोन्ही वर्षामध्ये पूर्ण ग्रीन फ्लीट नवी मुंबई महानगरपालिकेचं होईल, याची आपण नियोजन केलं आणि ह्या वर्षी 100 बसेस आपण ॲड करणार आहोत. ह्या बसेस चालत असताना ते ITMS तंत्रज्ञानाला आपल्याला केंद्र शासनाने आत्ताच ITMS प्रोजेक्ट आपला सँक्शन केला आहे. त्यामुळे पूर्ण आपण एका जसं कमांड सेंटरमार्फत हे सगळी वाहतूक व्यवस्थासुद्धा आपण नियंत्रित करणार आहोत. उत्पन्न वाढीसाठी सुद्धा त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करतो. नवीन बसमार्ग आहे, प्रवासी वाढवा अभियान आहे. आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की ज्यावेळेस आपण 50% महिलांना लाभ देण्याचं ठरवल्यानंतर आपण जवळजवळ 60,000 प्रवाशांच्यामध्ये वाढ झाली. हे 60,000 प्रवासी वाढले, त्याच्यामुळे तेवढे खाजगी वाहनं रस्त्यावर कमी झाले. आपण जर त्याचा सामाजिक कॉस्ट बघितली, सोशल कॉस्ट बघितली, जरी इकॉनॉमिक कॉस्ट आपल्याला पैसे स्वरूपात आली नाही, पण तीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपण कार्बन क्रेडिट त्याच्यामध्ये घेणार आहोत. जे वाशी आणि वाशीमधले जे व्यापारी संकुल आहेत, ऑलरेडी त्याची आपण निविदा प्रक्रिया केली होती. 2-3 वेळा आपण टेंडर काढले, पण त्याला चांगला जो काही दर ठेवला त्याला तो प्रतिसाद येत नाही. त्याच्यामुळे पुन्हा नाईट फ्रँक ही जी संस्थेमार्फत आपण त्याचं पुन्हा रिइव्हॅल्युएशन करून तो सुद्धा त्याचं व्यापारिक वापर त्याच्यावर राहील. आणि खाजगी वाहनांकरता चार्जिंग स्टेशनसुद्धा आपण तयार करणार आहोत. जे आपले बसस्टॉप्स आहेत, डेपोज आहेत, तिथेसुद्धा आपण आणखीन व्यापाराच्या याच्यासाठी CNG स्टेशन तिथे उभारणार आहोत. आपले सन्माननीय लोकप्रतिनिधी मंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याबरोबर बैठका झाल्या आणि हे आपल्याला नवीन भविष्यामध्ये जे आपलं आज जी 18.5 लक्ष लोकसंख्या आहे, 2028पर्यंत आपण 23 लक्ष म्हणतो आणि पुढे आपण 2038मध्ये 28 लक्ष आपल्या ज्या नियोजन आराखड्यामध्ये ही लोकसंख्येचं आपण जे काही मांडलेलं आहे त्याच्यासाठी लागणारं पाणी हे सुद्धा राहिलं पाहिजे. आणि मग पाण्याचा पुनर्वापर करणे, जे पाणी आहे ते, आणि जे नवीन स्रोत सोडून ते सुद्धा शोधूनसुद्धा ते पाणी आपल्या शहराला आणण्याचं नियोजन याच्यामध्ये आपण केलेलं आहे. जलविद्युत त्याच्यामध्ये 24/7 पाणीपुरवठा योजनेचा प्रकल्प आपण बेलापूरमध्ये करतोय. तो प्रकल्पाची कामं आता सुरू आहेत. काही वन विभागाच्या परवानग्या होत्या, MCZMAच्या परवानग्या होत्या, त्या मिळाल्यात. आता आपल्याला हायकोर्टाची परमिशन घेऊन जे मँग्रोवमध्ये मोठी पाईपलाईन बदलायचं काम आहे त्याचं 2.7 किलोमीटरचं ते होईल. आणि मग इथे अंतर्गत जे व्यवस्था आहे त्याचंसुद्धा कामं चालू आहेत. ती कामंसुद्धा प्राधान्याने पूर्ण करून आपल्याला 2-3 त्याच्यामध्ये उंच टाक्यासुद्धा बांधायच्या आहेत, ESRसुद्धा बांधायचं, ते पूर्ण होणार आहेत. ह्याच्याबरोबरच आपण आज आपल्याकडे जे पाणी पुरवठा करण्यासाठी ट्रान्समिशन लाईनला स्काडा आहेत, परंतु डिस्ट्रीब्युशन लेवलला तुमच्या घरापर्यंत पाणी येत असताना कुणाला पाणी कमी पडलं, कुणाला जास्त मिळालं, याच्यासाठी आपण डिस्ट्रीब्युशन लेवलचा स्काडासुद्धा याच्यामध्ये करणार आहोत. त्याचंसुद्धा टेंडर आता फायनल झाले. राज्य शासनाच्या मान्यतेने हे कामसुद्धा आता आपण सुरू करणार आहोत. उद्यानांमध्ये सौर ऊर्जेवर आपण भर देणार आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा आधारित वॉटर कूलर आणि चांगल्या पद्धतीचं, कारण नागरिक ज्यावेळेस ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं हे उद्यानामध्ये जातात आणि त्यांना पिण्याचं पाणी आणि शौचालय ही दोन्ही चांगल्या दर्जेदार सुविधा करण्याचा प्रयत्न करतो. पुनर्युक्त पाण्याचा आपण
व्यापारी दृष्टीने वापर करण्याचं केलं आहे. महानगरपालिकेचं आणि MIDC बरोबर करारनामा झाला 40 MLDचा, आज 10 MLDचं पाणी आपण वापरलं. कंट्रोल एस नावाची कंपनीमार्फत आपला दुसरा करारनामा होतो, त्याच्यामध्ये त्यांना 15 MLD पाणी आपण देणार आहोत. त्याच्याशिवाय बुलेट ट्रेनचं काम सुरू झालं, त्यांना 8 MLD पाणी आपण करतोय. कन्स्ट्रक्शनसाठी सुद्धा आपण हे पुनर्प्रक्रियायुक्त पाणी वापरायचं आपण नियोजन केलं आहे. त्यामुळं ह्या पाण्याचा पुरेपूर वापर, जे आपलं पिण्यासारखं पाणी आहे, आपण ते वाचू शकू आणि याच्यामधून आपल्याला सांडपाण्यामधून आपण उत्पन्न वळवण्याचा प्रयत्न करतोय. मलनिस्सरण प्रकल्पामध्ये जे आपल्याला जे झोपडपट्टीचा भाग आहे तिथे मलनिस्सरण प्रक्रियासुद्धा आपण करतोय. त्याचे काही अमृतमधले 11 प्रकल्प सुरू आहेत, हे सुद्धा करण्याचं आहे. आज वैकुंठधाम महाप्रस्थानम जे आपल्याच्याकडे आपल्याला जी काही आपली सगळ्या याच्यामधल्या ज्या बेलापूर, नवीन वैकुंठधाम, पशु दहिवाहिनी याच्यामध्ये आपण ज्यावेळेस सगळे जातो, सगळ्यांनाच अंतिम संस्कारासाठी कुणी ना कुणी आपल्याला जावं लागतं आणि इथल्यासुद्धा सुविधा चांगल्या दर्जाच्या असाव्या. हैदराबादमध्ये एक खूप सुंदर महाप्रस्थानम नावाची संस्थाने आपण फिनिक्सने एक फाउंडेशनने तयार केलं, त्याचे व्हिजिट झाल्या, त्यांचे आपण त्याच्यानुसार नियोजन तयार केले आणि आपल्या मोठ्या ज्या काही हे आहेत स्मशानभूमी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा त्या चांगल्या दर्जेदार राहतील. नागरिकांना तिथे चांगल्या व्यवस्था, पिण्याचं पाणी असेल, आंघोळीची जागा असेल, आज आपण अस्थी सेवण्यासाठी एखादी काहीतरी आपल्याला लॉकर्स तिथे असले पाहिजेत आणि महिलांसाठीच्या चेंजिंग रूम आपल्याला तिथे असल्या पाहिजेत. आपल्याला बसण्यासाठी आपल्याला जे काही प्रार्थना असते, प्रार्थनास्थळासाठी प्रार्थना करण्यासाठी एक चांगली व्यवस्था असावी आणि त्याच्याबरोबरच आपण CNG आणि कारण लाकूडाचा वापर कमी करून CNG आणि इलेक्ट्रिफिकेशनसुद्धा सुविधा करतोय, तो सुद्धा नागरिकांनी फायदा घेतला पाहिजे. आज पशूंच्या बाबत जसं मी म्हटलं की आपण दवाखाना सुरू करतो, तसे दाहिनीसुद्धा आपण तयार करणार आहोत, कारण त्यांचेसुद्धा अंत्यसंस्कारासाठी चांगली जागा असली पाहिजे. त्यामुळे आपल्याला त्याचा निश्चित फायदा होईल. घनकचऱ्याचं ज्यावेळेस आपण बघतो की आपण जर शहराचं, आपण एवढं सुंदर शहर आहे, सगळी साफसफाई होते, जसं संत तुकडोजी महाराज म्हणतात की स्वच्छ सुंदर ठेवा नगरी, तयातच होई प्रगती सारी. आणि ही जे शहराची आपण स्वच्छता ठेवतो त्याच्यामधूनच ही आपण प्रगतीकडे वाटचाल करतोय, हे लक्षात घेऊनच महानगरपालिकेने सर्वांच्या सहकार्यातून स्वच्छतेमधील नामांकन आपण ठेवतोच आहे. त्यामुळे अत्याधुनिक कचरा संकलन आणि वाहतूक जे आपल्या गावठाणापर्यंत आपल्याला लहान व्हेकल आपल्याला लागणार आहेत, त्या व्हेकल आपण करतोय. त्याच्यामध्ये जवळजवळ 90 मिनी ट्रिपर, 18 स्टॅटिक कॉम्पॅक्टर, 98 जवळजवळ आपल्याला 98 रिफ्युजल कॉम्पॅक्टर, 40 बॅटरी ऑपरेटेड व्हेकल याच्यामध्ये नव्याने येत आहेत आणि त्याच्यासाठी पूर्ण इंटिग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेंटर आपण आता नजीकच्या काळामध्ये ते स्थापित होऊन कार्यान्वित होणार आहे. आणि मला खात्री आहे की त्याच्यामुळे कुठल्याही सोसायटीमध्ये कचरा पडून राहिला, कुठे काय राहिलं तर तो लगेचच्या लगेच आपल्याला कळणार आहे. गाडी आपल्या घरी कधी आली होती तेही मला रेकॉर्डेड होणार आहे, त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. आज आपण बघत असाल की शपनभूमीची आकार दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे फक्त शपनभूमी वाढून काय फायदा नाही, तर त्याची पुनर्प्रक्रिया केली पाहिजे. त्याच्यामुळे CBG आणि आपण वेस्ट टू एनर्जी हे दोन्ही प्रकल्पाचे DPR तयार केलेत आणि ह्या वर्षी हे दोन्ही प्रकल्पाला आपण कार्यान्वित करण्याचं चालना देणार आहोत. आपल्याकडे जो रोडा आहे, जो आपण डेब्रिज घेऊन जातो, ते सुद्धा 25% त्याच्यापासून जो ॲग्रिगेट आहे त्याच्यापासून काय ब्रिक्स तयार होणार आहेत, त्या पुन्हा कन्स्ट्रक्शनमध्ये येणार आहेत, त्यासुद्धा आपण मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करतो आहे. यांत्रिकी वाहनाद्वारे आपल्या शहराची स्वच्छता करतो आहे. हरित कचऱ्यापासून आपण ब्रिकेट्स करतो, नारळापासून आपण कोकोपीट तयार करतो आहे आणि त्याच्याबरोबर आपण एकल प्लास्टिकला पूर्ण सिंगल यूज प्लास्टिक या वर्षापासून बंदी करण्यावर महानगरपालिकेमध्ये कडक धोरण वापरलं जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचं आणि वातावरणाचं, सगळ्यांचंच पर्यावरणाचं रक्षण याच्यामधून होणार आहे. आपण स्वच्छता पार्क 2 हा जो आहे तो एक त्याच्यामध्ये आपण करतो. स्वच्छश्री पुरस्कार आपल्या ज्या ह्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारी संस्था असतील, व्यक्ती असतील, त्यांनासुद्धा गौरवण्याचं मानस यावेळेस आपण ठेवलेलं आहे. रिसायकल आणि डाईन ह्या 2 गोष्टी आहे. स्वच्छ सुपर लीगमध्ये आपण एक करतो आहे आणि नवीन शौचालय बांधणे, सुधारणा करणे, कारण जवळजवळ 400च्या वर आपले CTPT आहेत, यांचा चांगला दर्जा राहिला पाहिजेत, याच्यावर सुद्धा आपण प्रामुख्याने काम करतो आहे. आज आपल्याला ज्यावेळेस म्हणतो की चांगलं निरोगी आपल्याला आयुर्मान पाहिजे, मुलांमध्ये चांगल्या पद्धतीची विजिगुषी वृत्ती तयार व्हायला पाहिजे, तर क्रीडा सुविधांचा सुद्धा चांगला वापर व्हायला पाहिजे. आपल्याकडे तरणतलावाची सुविधा नजीकची वाशिंदमध्ये सुरू झाली, तिचा सगळ्या नागरिकांनी फायदा घ्यावा. तशाच पद्धतीचे तरणतलाव आपण आता लवकरच घनसोलीमधला सुद्धा कार्यान्वित होणार आहे. विविध खोळांसाठी आपल्याला एक मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सराव केंद्र
आपण तयार करण्याचं करतो. त्याच्यामध्ये जिम्नॅस्टिक असेल, त्यांच्यात म्हणजे हॉकी असेल, फुटबॉल असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, ही सुद्धा खेळाला आपल्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण क्रिकेटला तर प्रोत्साहन देतो, त्याच्याबरोबरच शूटिंग, टेनिस ह्या खेळांना सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी नवीन केंद्र आपण 3 केंद्र ह्या वर्षी तयार करण्याचं नियोजन केलं आहे. वाशीमधलं जो आपण इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये तिथे सुद्धा आपल्याला कबड्डी आत मॅटवर खेळली जाते, कुस्ती मॅटवर खेळली जाते, ह्या सुविधासुद्धा तयार करण्याचा मानस याच्यामध्ये ठेवला आहे. घनसोलीमधलं क्रीडा संकुल एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं तयार करण्यासाठी त्याच्यासुद्धा राज्य शासन आणि आपण एकत्र, कारण दोन्हीला अर्धी अर्धी जमीन दिलेली आहे, त्याच्यावर आपण काम करतोय. उड्डाणपुलाखालील ज्या क्रीडा सुविधा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची वाढ आपण करतोय. स्केट पार्क, स्केटिंग पार्क हे सुद्धा आपण याच्यामध्ये काम करणार आहोत. ज्या पायाभूत सुविधा याच्यामध्ये शहराला लागतात त्याच्यामध्ये सिटी मोबिलिटी प्लॅन आपण तयार करतो. त्यामुळे शहरामध्ये कमीत कमी अंतरावर चालून जाऊन आपल्याला एक सार्वजनिक वाहतुकीचा फायदा घेतला पाहिजे. आपले स्वतःचे वाहन बाहेर काढण्याची गरज पडणार नाही अशी योजना आपण त्याच्यात करतोय. रस्त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की खड्डे पडतात आणि मग नागरिकांना त्याच्यामधून त्रास होतो. पावसाळ्यामध्ये आपल्याला सगळ्यांना त्रास होतो. तर खड्डेमुक्त रस्ते ठेवण्याचं आश्वासन या निमित्ताने आपण ठेवलेलं आहे. उड्डाणपुलाचं काम आहे, मला माहिती आहे की उतुर्भे येथील उड्डाणपुलाचं काम बऱ्याच वर्ष रेंगाळला, परंतु आता त्याच्यातल्या सगळ्या प्रक्रिया ज्या काय अडचणी होत्या त्या दूर होऊन पुन्हा त्याच्यामध्ये त्याचं डिझाईन बदलून आपण तो उड्डाणपुलाचं कामसुद्धा सुरू होतं आहे. नवीन शाळा बांधणे, दवाखाने बांधणे, बहुउद्देशीय इमारत, ग्रंथालय आणि प्रशासकीय निवासी इमारत ह्यासुद्धा आपण करतो आहे. आपल्याला जे आपल्या शहराचा प्रवेशद्वार आहे हे सुद्धा कुठेतरी आपल्याला तयार केले पाहिजे, कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येतं आहे. एका बाजूला आपण ठाण्याकडून येतो, इकडून आपण वाशीकडून ज्यावेळेस पहिल्यांदा एंटर करतो मानखुर्दकडे, तर आणि इकडून मुंबई पुणे रस्त्यावरून तिथेसुद्धा आपल्याला आपले प्रवेशद्वार आपण तयार करतो आहे. भूखंड हस्तांतरणाची प्रक्रियासुद्धा आपण मोठ्या प्रमाणात सुरू केलेली आहे, त्याच्यासाठी विशेष तरतूद याच्या वर्षी ठेवली. पूर व्यवस्थापन आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस ह्या वर्षी 24 जुलै 2024ला पाऊस झाला आणि आपल्याला सानपाडा भागात मिलेनियम टावर ह्या भागामध्ये पूर परिस्थितीसारखी आपल्याला लोकांना नागरिक केलं आणि मग त्याच्यामुळे धारण तलावाची क्षमता, धारण तलावाचं महत्त्व ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास करण्यासाठी IITची टीम आपण नियुक्त केलेली आहे. त्यांचा एक रिपोर्ट आमच्याकडे आलेला आहे. त्याच्यानंतर त्याचा पुढचा रिपोर्ट, आता तो अंतिम रिपोर्ट मला त्यांनी सादर करतील ह्या 8 दिवसात. पुढचा जो असेल की जे नाले आहेत त्यांच्याबाबत काय धोरण असलं पाहिजे त्याचा एक रिपोर्ट पार्ट 2, 2 आम्हाला ते सादर करतील. आणि ही सगळी नाले आणि त्याच्याचबरोबर होल्डिंग पॉइंट रिस्टोर करणे, कारण आज आपल्याला सांगायला मी निश्चितपणे सांगेल ह्या आपल्यामार्फत की सानपाड्याच्या होल्डिंग पॉईंटची कॅपॅसिटी फक्त 10% राहिलेली आहे. जे 90% कॅपॅसिटी ही मँग्रोव्ह आणि याच्यामुळे झालं. त्यामुळे जे पाणी समुद्रामधून बेसिन म्हणून जे काम करत होतो हायटाईडमध्ये ते पाणी आता नागरी वस्तीमध्ये येतं. त्यामुळे होल्डिंग पॉईंट जे 11चे 11 होल्डिंग पॉईंट चांगल्या पद्धतीने मेंटेन करण्याची जबाबदारी ही सर्व आपल्यावर आहे. जे नाले आहेत त्यांच्यासुद्धा एक चांगला विकास आपण करतो आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण चांगलं काम करतो. पार्किंगच्या बाबत ऑलरेडी आपण चर्चा सुरू केलेली आहे, मी आपल्याला अगोदर पण बोललो. मल्टीलेव्हल कार पार्किंग कुठे आपल्याला जिथे जसं आपण बेलापूरमध्ये केलं तशाच पद्धतीच्या आणखीन वेगळ्या ठिकाणी मल्टीलेव्हल कार पार्किंग आपण करूया. नगररचनामध्ये शहर जसं पुनर्विकसित होतं तर एक रिडेव्हलपमेंट सेल, कारण सिडकोच्या परमिशन लागतात, महानगरपालिकेच्या परमिशन लागतात, तर एका सिंगल विंडोवर मिळाव्यात याच्यासाठी सिडको आणि महानगरपालिका एकत्रित बसून एक पुनर्विकास कक्ष, तो सिंगल ॲप्लिकेशनमध्ये सगळ्या नागरिकांना त्याच्यामध्ये सेवा मिळतील असं नियोजन आपण याच्यामध्ये करतो आहे. विकास योजनेस मंजुरी प्राप्त होताना आपल्याला निश्चितपणे जो काही वेळ लागणार आहे तो सुद्धा कमी करून लवकरात लवकर जर विकास सुरू झाला तर त्याच्यामधून रोजगाराच्या संधी मिळतात, तर तो याच्याकडे आपण करतो आहे. आपल्या शहरामध्ये झोपडपट्टीचा जो MIDC क्षेत्रामध्ये आणि इकडे जो आहे त्याच्या क्लस्टर हबमध्ये आपण मुक्त शहर असा आपण विचार करतो. हे सगळं करत असताना प्रशासन एक चांगलं सुप्रशासन असावं, त्यामुळे ई-ऑफिस प्रणाली सगळीकडे आपण यावर्षीपासून लागू करतो आहे. अद्ययावत संकेतस्थळ आपल्याला राहणार आहे, त्याच्यामार्फत सगळ्या सोयीसुविधा आपल्या नागरिकांना आपल्या घर बसल्या मिळू शकणार आहेत. त्याच्याबरोबर आपण ऑनलाईन सुविधा देण्यासाठी ॲपसुद्धा माय नवी मुंबई असं NMMC असं नवीन ॲप तयार केलं. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या सेवा असेल, पाणी बिल भरायचं असेल, आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स भरायचं असेल तर ह्या सगळ्या मिळणार आहेत. त्याच्या आता टेस्टिंग सुरू आहेत. सर्व्हरची जो जुना होता तो सर्व्हरवर आपण नवीन होस्ट करतो आहे आणि नजीकच्या काळामध्ये तो सुद्धा नागरिकांना चांगला ऑनलाईन सेवा सगळ्या आपण उपलब्ध करून देणार आहोत. व्हॉट्सअप चॅटबोटसुद्धा आपण वेबसाईटवर ठेवणार आहोत. त्याची उपयुक्तता आपल्याला निश्चितपणे सगळ्या बाबीसाठी नागरिकांना सेवेसाठी मिळणार आहे. तक्रारीसाठी सुद्धा आपण ग्रीव्हन्स पोर्टल आपण याच्यामध्ये केलेलं आहे, त्यामुळं ग्रीव्हन्स पोर्टलसुद्धा आपल्याला मिळेल. डिजिटल हजेरी जी आहे फेस रिडिंगवर आपण हजेरीचे शाळा, हॉस्पिटल याच्यामध्ये सुद्धा आपण ते करतो आहे. त्यामुळे
स्कूल हॉस्पिटलचे डॅशबोर्ड असणार आहेत, कारण शाळेमध्ये आज किती विद्यार्थी आले, शिक्षक किती आले, एका डॅशबोर्डवर आपल्याला सगळी माहिती मिळणार आहे. आज हॉस्पिटलमध्ये किती रुग्ण ॲडमिट आहेत, किती बेड खाली आहेत, याची माहितीसुद्धा आपल्याला एका क्लिकवर मिळणार आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा नागरिकांच्या तक्रारी येतात की बेड मिळत नाही आहे, आम्हाला तिथे डॉक्टर नाही आहेत. ह्या सगळ्या सुविधा आपण त्याच्यामध्ये करतो आहे. त्याच्याबरोबर एक अभिलेख जे आहे ते अभिलेख डिजिटायझेशन सगळं रेकॉर्ड आहेत. आज आपण बघितलं असेल शाळेमध्ये आपला जन्मदाखला काढायला गेल्यानंतर आपल्याला जुन्या नोंदीवरून करावा लागतो आणि ती लिखित स्वरूपात आहे, ते जीर्ण झालेले आहेत. यांचं पूर्ण डिजिटायझेशन, ज्या महत्त्वाच्या फाईल्स आहेत त्यांचं डिजिटायझेशन आपण याच्यामध्ये करणार आहोत. एक 311 असं जे आहे ते ऑफिसर ॲप हे सुद्धा आपण करतो. त्याच्यामध्ये ऑफिसरांना लागणाऱ्या ज्या बाबी आहेत, कामामधल्या अडचणी आहेत, त्यासुद्धा आम्हाला कळणार आहे. मोबाईल ॲपबाबत मी आपल्याला ऑलरेडी बोललो. CCTV यंत्रणा आपल्याकडे ज्या आहेत पूर्णत्वास आलेल्या आहेत. अजूनही त्याच्यामध्ये काही तक्रारी आहेत, त्या सोडून चांगली CCTV यंत्रणा आणि एक नवीन ICCC सेंटर पोलिसांच्या इथे पोलीस आयुक्तालयामध्ये सुरू करतात. त्याचंसुद्धा काम सुरू झालेलं आहे. त्याच्याचबरोबर ठेकेदारांकडून मिळणाऱ्या सुरक्षित रकमा ह्यासुद्धा वेळेवर मिळाल्या पाहिजे, त्यांना परत मिळाल्या. त्यामुळे BGRS सिस्टम आपण त्या घेतल्यानंतर ती पुन्हा विहित कालावधी त्यांना मिळेल याची व्यवस्था करतो आहे. ITMS ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी सुद्धा आपण याच्यामध्ये यावेळेस काम करतो आहे. अग्निसुरक्षेसाठी सुद्धा आपण वेगळी अग्निसुरक्षा केंद्राचं सक्षमीकरण आपण करतो आहे. श्वसन उपकरणांची, कारण त्यांचं आरोग्यसुद्धा महत्त्वाचं आहे. जे आपल्यासाठी तिथे लढत असतात त्यांचं आरोग्य टिकवणं आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीची ब्रिदिंग अपॅरेटससुद्धा आपण खरेदी करतो आहे. हाय प्रेशर पोर्टेबल पंप आपण खरेदी करतो आहे. नवीन वायरलेस यंत्रणा त्याच्यामध्ये बसवली जाणार आहे. विविध प्रकारच्या रेस्क्यू करता यंत्रसामुग्री आपण याच्यामध्ये घेत आहोत. प्रशासकीय सुधारणामध्ये जर भरती प्रक्रिया आपण यावर्षी राबवत आहोत. एक कामांचा दर्जाबाबत सुद्धा एक गुणनियंत्रण कक्ष आपल्याकडे राहणार आहे. निविदा कार्यपद्धतीमध्ये ज्या निविदा आहेत, एक चांगल्या पद्धतीचे निविदा डॉक्युमेंट राहिलं तर आपल्याला चांगले कंत्राटदार निवडीला मुळात आपल्याला चांगली मदत होते. त्याच्यासुद्धा पूर्ण डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी बांधकाम विभागाचे निवृत्त सचिवांची एक कमिटी नेमली आणि त्याच्यामुळे पूर्ण निविदा कागदपत्र जी आहेत ती नव्याने तयार होतील आणि दर्जेदार कामासाठी, दर्जेदार ठेकेदार निवडीसाठी आपल्याला त्याची निश्चितपणे मदत होणार आहे. एक समर्पित मोबाईल नंबर सुविधासुद्धा आपल्याला याच्यामध्ये होणार आहे. 100 दिवसांचा जो माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसांच्या कार्यक्रमाची यावेळेस आपण घोषणा केलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा महानगरपालिका खूप चांगल्या पद्धतीने काम करते. संकेतस्थळाचं काम जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे. सुकर जीवनमानासाठी आपल्याला मी सांगायला आनंद होईल की ज्यावेळेस प्रॉपर्टी टॅक्सचं असेसमेंट होत होतं तर वार्ड स्तरावर पण तिथे 6 टप्पे होते. महानगरपालिकेवर पण 6 लोक बघायचे. असे 5-5, 6-6, 10-10, 2-2, 3-3 महिने फक्त असेसमेंटसाठी लागायचे. त्याचे ते सगळे टप्पे कमी करून फक्त 5 टप्पे ठेवले, म्हणजे 60 टप्पे त्याच्यामधून काढून टाकले. तीच पद्धती होती. हॉस्पिटलचं नूतनीकरण असेल, नवीन रजिस्ट्रेशन असेल, त्यालासुद्धा 5-6 टप्पे होते. 3 टप्प्यावर ठेवलं. पहिलं ॲप्लिकेशन करणार, तिथला मेडिकल सुप्रिटेंडंट बघणार आणि DHO बघणार, इथं MOH बघणार. 3 टप्प्यामध्ये ते सुद्धा. त्यामुळे काय होईल, त्यामध्ये गती येणार. प्रशासकीय सुधारणा करण्याचं ते एक आपण म्हटलं की काम म्हणजे प्रशासकीय सुधारणा त्याच्यामध्ये करतो. जनतेच्या तक्रारींचं ज्यावेळेस आपण ग्रीव्हन्सेस पोर्टल तयार केलेलं आहे, त्याचा आढावा मी माझ्या वैयक्तिक ज्यावेळेस आठवडे मीटिंग असतात सगळ्या खातेप्रमुखांच्या, त्याच्यामध्ये निश्चितपणे घेत असतो. आणि जनतेच्या तक्रारी वेळेच्या वेळी सुटल्या पाहिजेत. त्यांना रास्त आपण जे काही त्यांच्या मागण्या असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण क्षेत्रीय कार्यालयांना जो भेटी आहेत आणि इथे शेवट कुठल्याही शहरामधले आपल्याला उद्योगांची वाढ झाल्याशिवाय, रोजगार निर्मिती झाल्याशिवाय पुढे शहराचा विकास होत नाही. त्यामुळं चांगल्या रोजगार गुंतवणुकीसाठी, विस्तार करण्यासाठी, गुंतवणूक प्रोत्साहनासाठी मी ऑलरेडी एक माझी बैठक सगळ्या इंडस्ट्री असोसिएशनबरोबर झाली, डेव्हलपरबरोबर झाली, आता हॉटेल असोसिएशनबरोबर सुद्धा घेणार आहे की जिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात त्यांना लागणाऱ्या सोयीसुविधा महानगरपालिकेमार्फत आपण देणार आहोत. नाविन्य उपक्रमामध्ये आपण एक इकॉनॉमिक मास्टर प्लॅन सेल ह्याच्यामध्ये करणार आहोत. त्यामुळे आपल्याला शहराचं एक मास्टर प्लॅन, इकॉनॉमिक मास्टर प्लॅनसुद्धा याच्यामध्ये मिळेल. एक IAS प्रशिक्षण केंद्र किंवा चांगल्या शिक्षणाबरोबरच आपल्याला पुढच्या चांगल्या भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा जाण्याची संधी आपल्या स्थानिक नागरिकांना मिळावी. त्यामुळे सानपाडामधली जी आपली लायब्ररी त्याच्यावरच आपण भारतीय प्रशासकीय सेवा केंद्रसुद्धा तिथे तयार करणार, प्रशिक्षण केंद्र करत आहोत. याच्यासाठी आपल्याला बऱ्याच ठिकाणी CSRचा निधी असतो, परंतु त्यांना मदत करायची असते, पण कशा पद्धतीने मदत करायची याची अडचण येते. त्यामुळे एक समाज विकास प्रतिष्ठान आपलं जे स्वतःचं सोशल वेलफेअर फाउंडेशन महानगरपालिकेचं राहील.
त्याच्यामार्फत अनेक नागरिकसुद्धा मदत त्याच्यामध्ये करू शकतात आणि हा निधी मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्याच्याबरोबर वातावरणातले बदल आहेत, पर्यावरण असेल, याच्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीने सगळे ॲग्रिगेशन आपलं जे काही सगळ्यांची मदत आहे ती 1% आणून आपण त्याच्यामध्ये करण्याचं नियोजन ह्या वर्षी करतो. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं माहिती असेल की महानगरपालिकेच्या ठेवी असतात, दरवर्षी आपण त्या अर्थसंकल्पात दाखवतो आणि पुन्हा त्या हे होतात. तर त्याच्यासाठी एक राखीव निधी जे आपल्याला मोठे कामं लागतात, तिथे 2,000 कोटी लागणार, जसं आपण शाश्वत जलस्रोत निर्माण करण्याचं म्हणतो त्याला 4,000-5,000 कोटी एकाच वेळेस लागतात आणि एवढा निधी मग बजेटमधून अर्थसंकल्पातून मिळू शकत नाही. त्याच्यासाठी एक राखीव निधी आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे. जर मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात आपण बघितलं तर ती तरतूद दिसली आणि तशा पद्धतीची तरतूद आपण आपल्या वेळेस या विकास निधी याच्यामध्ये करणार आहोत. एक नाविन्यपूर्ण प्रकल्प ज्यावेळेस आपण पुनर्प्रक्रिया पाणी म्हणतो, स्वच्छ हवा म्हणतो, हे म्हणतो, पण त्याच्याबरोबर आपल्याकडे अंगावर जी कपडे आहेत ही सुद्धा काही दिवसांनी कचरा डेपोपर्यंत जातात. त्याचीसुद्धा पुनर्प्रक्रिया करण्याचं सेंटर आपण केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्याबरोबर सुरू केलं आहे. आपण बेलापूरला हा प्रायोगिक तत्वावर देश पातळीवर हा प्रकल्प आपण सुरू केला आहे. माननीय पंतप्रधान महोदयांनी आत्ता जे भारत टेक्स आपण याच्यामध्ये दिल्लीमध्ये झालं त्याच्यामध्ये त्याचा विशेषत्वाने उल्लेख या प्रकल्पाचा केलेला आहे. ही शहरासाठी एक भूषणाव बाब आहे. आपलं सहकार्य त्याच्यामध्ये राहणार आहेत. आपण आपल्या जसा कचऱ्यासाठी बिन्स ठेवल्या तशा कपड्यासाठी सुद्धा बिन्स आपल्याकडे आपण ठेवणार आहोत. ह्या बिन्ससुद्धा पुनर्विक्रिया केलेल्या याच्यामधून तयार केलेल्या बिन्स आहेत. त्या नजीकच्या 250 बिन्स आपण आता नजीकच्या काळामध्ये ठेवत आहोत आणि हेच एकूणच आपण एक नवी मुंबई महानगरपालिका शहराच्या विकासासाठी एक विश्वस्त संस्था म्हणून काम करत आहे. हा विश्वास सार्थ करून या शहरास नवीन विकास केंद्र उदयास आणण्यासाठी आपल्या सर्वांची साथ मला आवश्यक आहे. माझे शहर माझा अभिमान हे ध्येय प्रत्यक्षात आणून या शहराला आपण सर्वजण नव्या उंचीवर घेऊन जाऊया. आपण सर्वांनी मिळून करायचे हे काम आहे. ही जबाबदारी आपण सर्वजण एकत्र आलो तर सहजपणे पाडू शकतो. नई रफ्तार नए अंदाज से चलता है, नवी मुंबई का हर एक आदमी विकास की ओर चलता है. या शहराच्या विकासासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री वित्त, माननीय मंत्री वने, माननीय खासदार, माननीय आमदार यांचे सतत बहुमूल्य मार्गदर्शन आम्हाला लाभलं आहे. तसेच नवी मुंबईकर, सुजाण नागरिक आणि पत्रकार यांची शहरासाठी वेळोवेळी सूचना आमच्याकडे मिळतात. त्याबद्दल आपले सर्वांचे मनस्वी आभार मानतो. नवी मुंबई महापालिकेचे सन 25-26 अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्यासाठी महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी, त्यांचे सर्व सहकारी, खाते प्रमुख यांनी विशेषतः खूप यावेळेस मेहनत याच्यामध्ये केलेली आहेत आणि या अंदाजपत्रकातील जमा खर्चाच्या बाजू सविस्तरपणे आपल्याला भाग 2 आपण त्याही नागरिकांसाठी देत आहोत. ही सगळे बजेट आपल्या वेबसाईटवर आणि नागरिकांसाठी उपलब्ध आहे. मागील उद्दिष्टपूर्ती करणारे आरंभीची शिल्लकसह जवळजवळ 1,686 कोटी आणि जमा 3,382 कोटी रुपये अशी मिळून एकत्रित जमा 5,089 कोटी आणि 3,788 कोटी खर्चाचे 24/5/25 मी सुधारित अंदाजपत्रक सादर करत आहे. तसेच 1,301 कोटी आरंभीच्या शिल्लकीसह 5,709 कोटी एवढी मोठी रक्कम अर्थसंकल्पाची झालेली आहे आणि जवळजवळ 5,684 कोटीचा खर्चाचा अर्थसंकल्प 25 कोटी हा आपण शिल्लकेसह या 25-26 या वर्षाचं सादर करत आहोत. धन्यवाद. मी आपल्याला महानगरपालिकेमार्फत 3 मोठे आरोग्य केंद्र आहेत. वाशी, ऐरोली आणि नेरूळ. तिथे 780 बेड आहेत. 27 जवळजवळ नागरी आरोग्य केंद्र आहेत. त्याच्यानंतर 4 माता बाल रुग्णालय, 17 रुग्णालय मी आपल्याला याच्यासाठी सांगितले की जिथे कॅन्सरची स्क्रीनिंग होते, बरोबर की नाही. 17 रुग्णालयामध्ये हे होत नाही. दुसरा भाग राहिला की आपण जो म्हटलं की अपोलो असेल, हे जे मोठी जे हॉस्पिटल आहे तिथे 10% बेड आहे. तर त्याच्याबाबत विशेषतः करून आपण अभ्यास करून निश्चितपणे त्याच्यावर पण तर तरतुदी आहेत त्याचा वापर करण्यासाठी प्रयत्न करूया, त्यामुळे नागरिकांना त्याचा बेनिफिट मिळणार आहे. दुसरा एक मिनिट मला उत्तर देऊ द्या. मी आपलं ऐकतो. नाही, मी एवढं माझं उत्तर होऊ द्या. मी आपल्याला प्रश्नाला वेळ देतो साहेब. थोडं दुसरा प्रश्न आपण ज्यावेळेस याचा केला की NCCच्या बाबत आहे. NCCच्या C सर्टिफिकेट करण्याच्याच उद्देशाने NCC सुरू होणार आहे. त्यामुळे त्याच्यामधून आपल्याला एक चांगले शिस्तप्रिय आणि सेवा दलासाठी जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थ्यामध्ये एक शिस्त, देशप्रेम ह्याच्याबाबत विकास होण्यासाठी मदत होणार आहे.
आणि आपण अजून एक प्रश्न केला मोफतचा जो आहे, आपण मोफत देत नाही. आपल्याला बघितलं महिलांना आपण 50% ती मोफत नाही, सवलतीच्या दराने देतो, बरोबर की नाही. आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बाबत जर बघितलं असेल तर ती संख्या फार काही मोठी नाही आहे. आपण ज्येष्ठ नागरिकांचे प्रवासीच मुळात त्याला आधार असल्याशिवाय तो जास्त प्रवास करत नाही, बरोबर नाही. आणि त्याच्यामुळे तो फार मोठा भाग असा नाही आहे. महिलांच्या बाबत मी आपल्याला जसं सांगितलं की आपण ज्यावेळेस केल्यानंतर जो 60,000 पॅसेंजर वाढले, हा 60,000 पॅसेंजर वाढला म्हणजे तो कुठेतरी रिक्षा वापरत होता किंवा खाजगी त्याची स्कूटर वापरत होता, एवढी वाहनं कमी झाली ना. त्यामुळे ही सामाजिक कॉस्ट आहे. मी माझ्या याच्याबद्दल सुद्धा म्हटलं की ही सोशल कॉस्ट आहे, ती आपण मोजू शकत नाही, पण त्याचा फायदा निश्चितपणे आपल्याला इथल्या स्थानिक व्यवस्थेला होतो. तेवढ्या कमी गाड्या रस्त्यावर आल्या, तेवढ्या जर उदाहरण करा 60,000 नागरिक दररोज जर रिक्षा घेऊन गेले असतील तर 20,000 रिक्षा, तर 20,000 रिक्षाच्या फेऱ्या झाल्या असत्या, बरोबर की नाही. तेवढ्या प्रमाणात आपल्याला कार्बन वाढला असता. त्यामुळे त्याचे फायदे अप्रत्यक्षरित्या आपल्याला असतात. आपल्याला जरी थेट आपल्याला वाटत असेल की आपलं नुकसान आहे, तो फायद्याचं आपल्याला आहे. हां बोला जालनावाले सर. हां, आपण या शहराची माय असलेल्या सिडकोत पण काम केलेलं आहे. या शहरात जेवढे काही हॉस्पिटल रुग्णालयासाठी जे भूखंड दिलेले आहेत, तिथं गोरगरिबांसाठी पीएचसाठी 10% 15% रिझर्वेशन आहे बेडचं, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन ना सिडको करत आहे, ना नवी मुंबई महापालिका त्यांच्या अग्रीमेंटचं इम्प्लिमेंटेशन करून घेत आहे. या शहरामध्ये 4,000 खासगी बेड उपलब्ध आहेत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. त्याचे 10% जरी काढले तरी 400 बेड महापालिकेला उपलब्ध होऊ शकतील खासगी रुग्णालयामध्ये. परंतु अंमलबजावणीमध्ये महापालिका कुठेतरी कमी पडते. आणि आपण आपल्या आरोग्य व्यवस्थेचं ऑडिट कधी करणार सर? जितका खर्च आपण नवी महापालिकेच्या रुग्णालयांवरती करतोय, त्या पद्धतीत आपण तेवढी रुग्णालयांना सेवा देतोय का? आपले रुग्ण हे सगळे बाहेरच जात आहेत. आपण एकदम जुजबी प्राथमिक सुविधा उपलब्ध करतोय असं आपल्याला वाटत नाही का? सर, याला जोडून प्रश्न आहे की आपले जे एमसीएच आहे तिथे गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टर उपलब्ध नाही म्हणून आयपीडी बंद आहे. ही काय परिस्थिती आहे 21व्या शतकातल्या आरोग्य सुविधेची? नाही, आपले जे प्रश्न आहेत, मी पहिल्यांदा जालनावाल्यांचा जो प्रश्न होता, मी सिडकोमध्ये काम केलं, मला कल्पना आहे. सिडकोच्या ॲग्रीमेंटचा भाग आहे. सिडकोमध्ये एक स्वतंत्र यंत्रणा याच्यासाठी तयार करण्याचे माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेले होते. त्यामुळे महानगरपालिका कमी पडते असं त्याच्यामध्ये अर्थ निघत नाही, कारण ही जबाबदारी महानगरपालिकेवर ती ठेवलेलीच नाही ॲग्रीमेंटनुसार. परंतु मी स्वतःहून इथे आल्यानंतर महानगरपालिकेकडून सिडकोला आम्ही प्रस्ताव दिला आहे की हे जे काही ॲग्रीमेंटचा जो आहे आम्हाला त्याचा भाग करा, आणि म्हणजे आम्हाला एन्फोर्स करायला त्याची मदत होणार आहे. दुसरा भाग आपण ज्यावेळेस म्हटलं की ऑडिट झालं पाहिजे सेवेचा दर्जाबाबत जे आहे, तर मी माझ्या याच्यामध्ये ज्यावेळेस म्हटलं की सेवा दर्जेदार राहिली पाहिजे. दर्जेदार राहिले म्हणजे निश्चितपणे त्याचे ऑडिट होतील, कुठे कमी पडतात, काय होतात, आणि जुजबी उपचार होतात असंही नाही आहे. ज्यावेळेस आपण झिरो प्रिस्क्रिप्शन आहेत, आपल्याकडे जर 400 लोकांची OPD आपल्याला जर वाशीमध्ये गेलं तर असतात, खरोखर जुजबी उपचार दिला असते तर कुणी आलंच नसतं. त्यामुळं तसं आपण म्हणायला ठीक आहे, ऑपरेटिव्हमध्ये कमी असेल, कारण त्याच्यामुळेच आपण जर बघितलं असेल तर आपल्याला MRI आहे, कॅथलॅब आहेत, ह्या ज्या आजारासाठी डायलिसिस आहेत, हे जे आजारासाठी सुविधा ज्या आहेत त्या आपण तयार करतो आहे. त्यामुळे तिथेसुद्धा उपचार होईल. ज्यावेळेस केमोथेरपी वार्ड आपण सुरू केला तर केमोथेरपी वार्डसुद्धा ही केमोथेरपी काही जुजबी उपचार नाहीत. हाही आपल्याला एक चांगला जो आजार गंभीर आजारांमध्ये होणाऱ्या उपचारासाठीच आपण ह्या सुविधा केलेल्या आहेत. मला खात्री आहे की याचा अजूनही सुधारत आहेत. आपण त्याच्यामध्ये आपल्या मॉड्युलर OT आपण केला, तिथे चांगले शवगृह आपण ऑपरेशन थिएटर चांगले तयार केले, त्याचा फायदासुद्धा आपल्याला होईल. आणि आणखीन जे आपले मित्रांनी सांगितलं की डॉक्टर मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आपण ज्यावेळेस अशी 3 परिमंडळं त्याच्यासाठी केलेलं आहे, आणि त्याच्यासाठी एक स्वतंत्र निधी आपण सुविधासाठी त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. त्यामुळं हे आपण याच्यामध्ये बघितलं तर पान नंबर 29वर आहेत बघा, आपल्याला लक्षात येईल. दुसरा भाग आहे की मी ज्यावेळेस म्हटलं की नागरी सुविधा या संपूर्ण नवी मुंबई शहरासाठीचा आहे. पाणी पुरवठा हा नवी मुंबई शहराचा आहे. नवीन शौचालय बांधणे असं सुद्धा माझ्या याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. नवीन उद्यान विकास आहे असं सुद्धा उल्लेख माझ्या भाषणामध्ये आलेले आहेत. त्यामुळे ही जी काही नवीन कामं आहेत, ही कामंसुद्धा ह्या सर्व भागामध्ये होणार आहेत. रस्ते असतील, शौचालय असेल, पाणी पुरवठा असेल, उद्यान विकास आहेत, ह्या सगळ्या बाबी ह्या अर्थसंकल्पामध्ये अंतर्भूत झालेल्या आहेत. आपण जे बांगर साहेब असतानाच्या पत्राचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये आपण जवळजवळ 6,000 कोटीच्या वर, कारण मोठी 2-3 मागण्या त्याच्यामध्ये आपण केल्या होत्या.
एकतर डायरेक्ट कनेक्टिव्हिटी नाही आहेत आपल्या शहराला, त्याच्यामुळे एक बोगदा करावा लागेल, त्याचा मोठा खर्च आपल्याला येईल अडवली भुतिवलीच्या मार्गापासून तिकडे. दुसरा भाग आपण घेतला होता की इथे अतिक्रमण भरपूर आहे, त्यांची आपल्याला हे करावं. आणि तिसऱ्या ज्या स्थानिक सुविधा आहेत त्याच्यामध्ये तर आपल्याला माहिती आहे की सिडकोमार्फत आपल्याला खारघर तुर्भे टनेलचं काम सुरू आहे. आणि ह्या खारघर तुर्भे टनेलला एक रोड आपण ज्यावेळेस बदलापूर आणि त्या भागामधून एक वाकळण तलाव आहे, तर वाकळण तलावाच्या बाजूने एक रस्ता डायरेक्ट ह्या टनेलपर्यंत आपण तिथपर्यंत येतो. त्यामुळे त्याची एक कनेक्टिव्हिटी वेगळ्याने MMRDA मार्फत तयार होते. हा एक भाग आहे. दुसरा भाग आहे की हे अतिक्रमणं काढण्यासाठी आम्ही ऑलरेडी महानगरपालिकेने ते पोलीस प्रशासनाचं आणि महसूल प्रशासनाचं सहकार्य मागितलेलं आहे तिथले अतिक्रमणं काढून देण्यासाठी. कारण तो येतो तो ठाणे पोलीस आयुक्तालयांच्या कार्यभारामधला क्षेत्रामधला तो भाग आहे. त्यांनासुद्धा विनंती केलेली आहे. त्यामुळे तो अतिक्रमणं काढण्याचं आहे. आणि राज्य शासनाकडे आम्ही पाठपुरावा करतो की याच्यामध्ये विशेष निधी या भागासाठी मिळावा. नाही, आपण मागणी करताना 6,000 कोटीच्या 5,900 काहीतरी कोटी केला होता. सर पालक या विभागाचे जे मंत्री महोदय आहेत गणेश नाईक यांनी 14व्या संदर्भात जे मत व्यक्त केलं होतं निवडणुकीपूर्वी ते आजही त्यांच्या मतावर ठाम आहे. तर आपल्यावर काही असा दबाव आहे का की या ठिकाणी जे काही प्रकल्प राबवायचे किंवा इथला जो विकास आहे तो थांबवण्यात आलेला आहे? एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की राज्य शासनाचा निर्णय आहे. आपण राज्य शासनाची अधिसूचना त्याच्यामध्ये निघालेली आहे. त्यामुळे त्यांचा माझ्यावर दबाव राहणे किंवा नाही राहणे हा भाग राहत नाही. आणि त्यांचे जे काही भावना आहेत त्या राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्याच्यामध्ये. आणि हा जो राज्य शासनाचा निर्णय पालन करणं माझ्यावर बंधनकारक आहे. त्यामुळे त्याच्यावर दबाव असण्याचं काही वेगळ्याने काही हे नाही त्याच्यात. सर महापालिकेच्या उत्पन्नामध्ये नगर विकास विभागातून डेव्हलपमेंट चार्जेस मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळतात. आता महापालिकेच्या हद्दीमध्ये सिडकोचे प्रोजेक्ट सुरू आहेत. सिडको डेव्हलपमेंट चार्जेस किंवा बांधकाम परवानगी वगैरे ते आपल्याकडून घेत नाही. ते सिडको डायरेक्ट म्हणते की आम्ही अथॉरिटी आहोत. तर आपल्याला जो त्यांच्याकडून डेव्हलपमेंट चार्ज मिळण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत? आपण जे उल्लेख केला ते न्यायालयीन निर्णयाच्या बाबत म्हटलं की सिडकोसुद्धा नियोजन प्राधिकरण आहे, महानगरपालिकासुद्धा नियोजन अधिकारी आहे. दोघांनाही अधिकार सारखेच आहेत असं एक सर्वमान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये ते अधोरेखित झालं. परंतु महानगरपालिकेनेच परवानगी देते. सिडको कुणालाही आता खाजगी याच्यात परवानगी देत नाही. जरी त्यांनी म्हटलं असेल 2 प्रकरणामध्ये त्यांनी परवानगी दिल्या होत्या, परंतु त्या दोन्ही परवानग्या सुद्धा पुन्हा माझा प्रश्नाचं उत्तर होऊ द्या, आपण विचारा. 2 प्रकरणामध्ये त्यांनी परवानगी दिली होती, पण त्याही परवानग्या त्यांनी पुन्हा ह्या महानगरपालिकेमार्फत दिल्या गेल्या दोन्ही प्रकरणामध्ये. त्यामुळे सिडकोने स्वतंत्र कुणालाही आता विकास प्राधिकरणाला खाजगी प्रकल्पाला मान्यता दिलेली नाही. ओके, त्यांच्या स्वतःचे जे प्रोजेक्ट सिडकोचे सुरू आहेत आता ट्रक टर्मिनसमध्ये मोठ्या सर, मी आपला प्रश्न बरोबर आहे माझं. त्याच्याबाबत ऑलरेडी आम्ही सिडकोकडे हे केलेलं आहे की राज्य शासनाचं एक 1994च्या सूचना आहेत की स्वतः नियोजन प्राधिकरण काही विकास करत असेल तर त्याच्यातला 50% निधी ह्या स्थानिक प्राधिकरणाला द्यावा. आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. संदर्भातली भूमिका भौगोलिक परिस्थिती वाटला मला या अंदाजामध्ये ज्या काही तुम्ही वैशिष्ट्यपूर्ण बाबी नमूद केल्या त्याच्यातून तुमची या शहराप्रतीची जी आत्मीयता दिसून आली. परंतु सर एक आम्हा सर्व पत्रकारांना नेहमीच असं बजेटच्या दिवशी असं वाटतं की मागच्या वर्षी जे काही प्रकल्प त्या बजेटमध्ये अंतर्भूत केले होते त्याची जी काही कॉस्ट होती त्या प्रकल्पांची आम्हाला सद्यस्थिती कळत नाहीये. त्यातले किती पूर्णत्वास झाले, किती सुरुवातच नाही झाले. तर हा अंदाज नेहमी बिघडताना दिसतोय. आपल्याला काय वाटतं की गेल्या वर्षी जे आपल्याकडे अंदाज गेल्या आयुक्तांनी जे मांडलेलं होतं ते कितपत पूर्ण करण्यात आपल्याला यश आलं? निश्चितपणे आपल्याला मी आधी 2 गोष्टी सांगितल्या की मोठे जे प्रकल्प आहेत आपल्याला जो ऐरोली घनसोली रस्त्याचं जे काम आहे तो ऐरोली घनसोली रस्त्याच्या कामामध्ये आपल्याला हायकोर्टाची परमिशन मॅंग्रो कटिंगसाठी लागत होती. आपल्याला वन विभागाची परवानगी त्याला वर्किंग परमिशन लागत होती. याच्यामध्ये वेळ जातो कारण केंद्र सरकारपर्यंत वन विभागाकडे प्रस्ताव जातात. आता ह्या पुन्हा ट्री ऑथॉरिटीची परवानगी लागते.
तर ह्या सर्व परवानग्या घेऊन आता ग्राउंडवर काम सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामधला जो खर्च आहे त्यामुळे ते आपण म्हणू शकत नाही. जसं मी आता तुर्भे ब्रिजच्या बाबत म्हटलं की त्याच्या डिझाईन बदल्याबाबत स्थानिक नागरिकांच्या काही मागण्या होत्या की तिथे जो काय आपण एक छोटासा जाण्यासाठी रस्ता ठेवला तर नागरिक मोठा परिसर जो 250 मीटरचा पॅच आहे तो स्टेशन परिसराचा आणि तिथून नागरिक ये जा करत असतात. तर एकदाच सुविधा होणार आहे तर नागरिकांना त्याची सुविधा गैरसोय होऊ नये तो एक भाग असतो. त्यामुळे ही जी कामं ह्या कारणास्तव डिले झाली. पण आपल्याला दुसऱ्या बाजूने मी सांगेल की जसं आता ऐरोलीचं हे आहे तुम्हाला नाट्यगृह आहे त्याचं काम पूर्णत्वास आलं आहे. तुमच्या सायन्स सेंटरचं काम पूर्णत्वास आलेलं आहे. आपण इकडे इमारती ज्या आहेत दोन्ही वाशीच्या इमारती ज्या आहेत दोन्ही पूर्ण झाल्या. आपण त्याचं लोकार्पण केलं. त्याच्याबरोबर अनेक रुग्णालयांचे आपण लोकार्पण केले. नेरूळचं वॉर्ड ऑफिस जे आहे ते सुद्धा आपण लोकार्पण केलं. त्यामुळं कामं पूर्ण होताना त्याच्याकडे संथगती झाली किंवा हे झालं असं त्याच्यामध्ये दिसत नाही. काही कामं जी मोठी कामं आहेत त्याच्यामध्ये खर्च मोठ्या प्रमाणात होता ती झाली नाहीत. पण त्याला कारणं ही थोडी परवानग्या आणि याच्यामुळं उशीर झाला एवढंच आहे. वाशीचा बस डेपो कधी लोकार्पण होणार आहे? वाशीचा डेपोसुद्धा आता तिथे जो आपण बिकानेरचं एक स्टॉल आहे तो आपण शिफ्टिंग सुरू केलेला आहे आणि एक एंट्री एक्झिट पॉईंटला सुद्धा 2-3 स्टॉल आहे त्यांचे दोन्ही काढून त्याच्यामध्ये ते झाले की आपण त्याचं लोकार्पण होईल. आणि दुसरा जो भाग आहे की ती इमारत आपण जी आहे ती व्यावसायिक इमारत आहे तिचं मी ऑलरेडी माझ्या भाषणात पण सांगितलं की आपण दिवाळीपूर्वीच निवडणुकीपूर्वीच त्याच्यावर एक 32 कोटी रुपये आधारभूत किंमत धरून आपण मागणी केली होती. परंतु त्याला कोणी प्रतिसाद आला नाही. त्याला 2-3 वेळा आपण मुदतवाढ दिली. त्याच्यामुळे आता त्याचा पुन्हा नव्याने अभ्यास करून किंमत जास्त आहे का ती कमी करण्यासाठी करावी लागते का बाजारभावाप्रमाणे किती होतात आणखीन काही त्याचा बदल करायचे की ते करून पुन्हा त्याचे हे होईल म्हणजे तो वापरात पण येईल. नाही टप्प्याटप्प्याने केलं पाहिजे कारण उत्पन्न वाढीसाठी जे आहेत आपल्याला की सध्या आपण 2 डेपो केले त्या डेपोचा आपण चांगला वापर करू शकलो तर मग पुढच्या टप्प्यामध्ये आपण दुसरे करूया. अरे बाबा एकच विषय तो विषय कंप्लीट करू द्या ना सर. हे अनुदान प्रत्येक आयुक्त दरवर्षी म्हणतो की महापालिकेचं अनुदान कमी झालं पाहिजे. एनएमटी स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. त्या अनुषंगाने डेपो विकसित करण्याचं धोरण नेहमी अवलंबलं गेलं. परंतु गेले 3-4 वर्ष याच प्रोसेसमध्ये गेलेले आहेत आणि आजही आपण इमारत तयार असतानाही त्याचं ती भाडेपट्ट्याने देऊ शकत नाहीये. मी आपल्याला सांगितलं याला लागून एक प्रश्न माझ्या माबाड्याला बस डेपो सिडकोने दिला आहे. आजही तो प्लॉट तिथं पडून आहे तिथं अतिक्रमण होत आहे तेव्हा त्याचं डेव्हलपमेंट केलं जात नाही. मी आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. आपण जसं मी 2दा सांगितलं की याची टेंडर प्रक्रिया आपण सुरू केली 32 कोटी आधारभूत किंमत ठेवली आणि ह्याच वर्षी ते बांधकाम पूर्ण झालं. मागच्या 3 वर्षापासून त्याचं कामच सुरू होतं. आपण जर बघितलं असेल तर त्यामुळे त्याच्यामधून उत्पन्न मिळण्याचा काही भाग येत नाही. आज पूर्ण झालेला आहे. पूर्ण झाल्यानंतर त्याची एक आधारभूत किंमत करून आपल्याला देकार मागावे लागतात आणि महानगरपालिका असे काही एक छोटा स्टॉल वाटून त्याच्यामधून काही हे करू शकत नाही कारण एवढी मोठी वास्तू तिचं मेंटेनन्स करायचं व्यवस्थापन करायचं आहे. ह्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा असली त्याच्यावर खर्च आहे. त्यामुळं हे पाहत असतानाच तो खर्च वजा जाता महानगरपालिकेला त्याच्यातून चांगलं वाजवी उत्पन्न मिळावं ह्याचे प्रयत्न करतात आणि मला खात्री आहे की निश्चितपणे हे नजीकच्या काळामध्ये ती इमारत वापरात येणार आहे. आपण जसं म्हटलं एक मला उत्तर देऊ द्या काही नका करू मी बसून राहणार 2 तास बसणार. आपण जसं म्हटलं राबाडामधलं याचं जे म्हटलं ते तर आपण तो प्लॉटसुद्धा ताब्यात घेऊन त्याच्यावर जो विकास आहे तो निश्चितपणे करणार आहोत. बोला सर. मागच्या बजेटमध्ये एक सब्जेक्ट होता की पाम बीच रोड थेट ऐरोलीला जाणार होता आणि तो मी आपल्याला सांगतो की याच्यामध्ये 2 भाग आहे. पाम बीच रोड जो आहे एक्सटेन्शन जो ऐरोली घनसोलीचा रोड आहे तो पाम बीचचंच एक्सटेन्शन आहे बरोबर की नाही. त्याचाच उल्लेख मागच्या अर्थसंकल्पात झाला होता. परंतु त्याच्या व्यतिरिक्त अजून एक मार्गाची तपासणी सिडकोकडून होते जे आपण उल्लेख केला तो. त्यामुळं मी त्याच्याबाबत आता इथे भाषण करणं योग्य नाही. त्याच्याबाबत पण सिडको मार्फत काही नियोजन सुरू आहे. उल्लेख झाला होता. प्रश्न आहे नवी मुंबई महानगरपालिकेकडे असा काही रेकॉर्ड आहे का आपण डेली किती लिकेज वॉटर वेस्ट करतो वगैरे काय? आपल्याकडे आपण जो प्रश्न केला की मी जो पाणी वितरणामध्ये जे काय किती तूट आहे त्याला आपण NRW म्हणतो नॉन रेव्हेन्यू वॉटर लिकेजेस मार्फत
जवळजवळ आपल्याला 25% पाणी जे आहे की त्याच्यावर आपण पैसे वसूल करू शकत नाही, बरोबर की नाही. हा भाग आहे. पण तो कमी करण्यासाठीच आपण तो अद्ययावत स्काडा जो आहे की प्रत्येकाच्या घरापर्यंत कुठपर्यंत पाणी जातं याच्यामधून ही माहिती आपल्याला मिळणार आहे की कुठे लिकेजेस आहेत, कुठल्या पॉईंटला लिकेजेस आहेत, कुठे जास्त ड्रॉ होतो, तो त्याच्यामध्ये आपल्याला सापडणं शक्य होईल. आज काय होतं की आपण झोपडपट्टी भागामध्ये आपण डायरेक्ट कनेक्शन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 झोपड्या झाल्या एकावर एक, ते आपल्याला कळत नाही, कारण तो वापरणारा आपण 30 रुपयेच फक्त त्या पर कनेक्शन घेतो, त्यामुळे आपल्याला तो कमीपणा दिसतो, कमी याच्यात दिसतो. आपण काय बोलतो सर, एपीएमसीच्या मालमत्ता कराबाबत प्रश्न होता. आता एकंदरीत थकबाकी किती आहे आणि त्याची वसुली करण्यासाठी महापालिका काय पावलं उचलते? नाही, आपल्याला माझं वाटतं कुठल्या तरी आपल्या मित्रानेच बातमी काल केली की 17 कोटी रुपयाची थकबाकीसाठी महानगरपालिका कारवाई करते, त्यामुळं हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे दोन्ही गोष्टी. आणि प्रश्न दुसरा साहेब की एपीएमसी मध्ये घाणीचं खूप साम्राज्य आहे, तर त्या संदर्भामध्ये आपली काय असणार आहे? निश्चितपणे आपण जो प्रश्न विचारला, एपीएमसीची स्वतंत्र स्वच्छता यंत्रणा आहे, बरोबर की नाही. आणि आपल्याला आठवत असेल की मी स्वतः एकदा एपीएमसीमध्ये स्वच्छता मोहीम आम्ही स्वतः जाऊन राबवली आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत की ही स्वच्छता आपण नियमितपणे ठेवावी. पण 2-3 बाबी त्याच्यामध्ये ज्या मला दिसल्या, जे बाजार ओटले आहेत मोठे जे आहेत त्याच्यामध्ये थोडी त्याची मोठ्या प्रमाणात भाजीपाला, नाशवंत पदार्थांच्या विशेषतः भाजीपालाची इथे त्यांना क्लिनिंग करायला त्याच्यामध्ये अडचण येतं, त्यामुळे त्यांना तिथे त्या अंतर्गत दुरुस्ती ज्या आहेत त्या करायच्या आहेत. ह्या तिथली जी गटार व्यवस्था आहे त्याच्यामध्ये विशेषतः भाजीपाल्याचा कचरा जाऊन मोठ्या प्रमाणात गटार नादुरुस्त होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळे त्याच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीने सफाई केली, त्यामुळे मग बाजार क्षेत्रामध्ये जे पाणी तुंबण्याचे प्रकार आपल्याला पावसाळ्यात दिसतात ते कमी होतील. त्याच्याबरोबर आम्ही महानगरपालिका आणि बरोबर एपीएमसी दोघंही याच्यावर काम करतात आणि मला खात्री हे आम्ही प्रयत्न करू की या वर्षी असे प्रसंग येणार नाही. 14 गावासंदर्भातला असं भौगोलिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहेत, तिथे बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत आहेत. आजही पोलिसांची तिकडे मोहीम चालू आहे. अनधिकृत बांधकामामुळे व्यापारी जे काही त्यांना कमी किमतीमध्ये कामगार मिळतात म्हणून बांगलादेशी भाडेकरू ठेवतात. हे अनधिकृत मूळ आहे. एपीएमसीला वारंवार आपण नोटिसा देऊनही कारवाई होत नाही, काय कारण? नाही, त्याच्यामध्ये 2-3 वेळा आपण संयुक्त कारवाई करण्याचे प्रयत्न केले आणि त्याच्यावर कारवाई निश्चितपणे होईल, त्याच्याबाबत कुठे हे नाही. प्रश्न राहिला तो बांगलादेशी नागरिक आहे का भारतीय नागरिक आहे, हा एक पोलीस प्रक्रियेचा भाग असतो शोधण्याचा, बरोबर की नाही. ती महानगरपालिका शोधत नाहीत, मी तुम्हाला विचारू शकत नाही तुम्ही कुठले नागरिक आहेत, बरोबर की नाही. तर आपल्याला ही प्रक्रियासुद्धा समजून घेतली पाहिजे. तो महानगरपालिकेच्या कामाचा भाग नाही की तो कुठल्या देशाचा नागरिक आहे. आम्ही त्याच्यावर निश्चितपणे आपण कारवाई करू. बजेट म्हटलं का त्याच्यामध्ये लोकांना आकर्षण असते की बजेटमध्ये लोकांसाठी काय दिलं म्हणून. आपण दरवेळेस काही ग्लोबल कल्पना असतात, काही वास्तव कल्पना असतात. तर याच्यामध्ये आता आपण म्हटलं की नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधतो. याच्यापूर्वी आपण एक ज्येष्ठ नागरिकांसाठी भवन बांधलं नेरुळला आणि बऱ्याचशा लोकांसाठी मार्केट उपलब्ध केले. परंतु असं लक्षात आलं, आम्ही नेहमीच्या बजेटमध्ये बघतो की ह्या ज्या वास्तू आहेत ह्या तयार होतात, त्याचं लोकार्पण होते आणि नंतर कळते की त्या बंद आहेत, कारण आपलं धोरणच ठरलं नाही की त्या कशा राहायच्या. मी आपल्याला हेच आपल्या प्रश्नावरच येतो. माझं जर मी बजेट वाचलं असेल त्याच्यामध्ये एक व्यापारी गाळे आणि जर याच्यामध्ये जर बघितलं असेल आपल्याला मी पान नंबर याच्यावर घेऊन जातो. समाज विकासमध्ये किती नंबर आहे? 8 नंबर. आणि समाज 9 नंबरवर शेवटी 48. नाही, हे गाळ्यांचं आहे. नाही, इमारती 10 नंबरला पहिलं 10 नंबरला पहिलं 30% गाळे. 30% गाळे अजून एक आहे. नाही त्याची इमारतींचं उत्पन्न वाढीच्या याच्यामध्ये पहिल्याच याच्यात येतं. व्यावसायिक मालमत्तेचे सर्वेक्षण पहिल्याच 3ऱ्याच पानावर आहे बघा, शेवटचा 4 नंबर. ओके. आणि त्याच्या पुढे जाऊन जो आहे की आपण कार्यालय, व्यावसायिक दुकान, गाळे भाड्याने देणे, बरोबर काय, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण याच्यामध्ये आपण जे म्हणतात ती मी माझ्या भाषणात पण सांगितलं की 50 अशा इमारती आम्ही शोधून काढल्या. हे पण मी भाषणात बोललो
आणि ह्या सगळ्या इमारतींचे आता भाडे निश्चित करण्याची कमिटी माझ्या अध्यक्षतेखाली आहे. 2023ला शासनाने एक GR काढला, त्याच्यानुसार आता एक मीटिंग पण झाली. आम्ही राज्य शासनाकडे त्याच्यावर आम्हाला काही मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. ते आलं की त्याचंसुद्धा आम्ही असं सजेशनच्या अँगलनी आणि तशी की आता ते हे ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधलं आपण नोकरदारासाठी, ह्या वास्तू आपण भरताना त्या तयार झाल्यानंतर आपल्याकडे धोरण तयार नसते की कसं द्यायचं, ते वाटप कसं करायचं. मग आपण एखादी वास्तू बांधून 2-2, 3-3 वर्ष होता, पण आपलं रखडते की ते धोरण नाही आणि त्यात मग पॉलिटिकल इंटरफेरन्स होते आणि ते अशाच पेंडिंग राहतात वास्तू. आपण जे म्हटलं आता, जसं मी ज्येष्ठ नागरिकांचं साठी जे आपण सुरू केलं तिथे ऑलरेडी संस्था आपण नेमल्यानंतरच त्याचं ओपनिंग केलं, बरोबर की नाही. त्यामुळे इथून पुढे हा जी काही आपल्याला आपण सांगतात ही चांगली सूचना आहे, त्याचं आम्ही धोरण प्रथम करू. बरेचसे मार्केट आहे की त्या CM ऑनलाईन उद्घाटन झालेले आहे त्याचे, पण आज तिथं कुलूप उघडला गेलेलं नाही आहे किंवा ते सुरू झालेलं नाही आहे. मी आपल्याला सांगतो की मी ज्यावेळेस मी जॉईन झाल्यानंतर सानपाडा आणि वाशीमधले 2 मार्केटला मी स्वतः व्हिजिट केली. त्याच्यामध्ये काही नागरिकांना वापरण्यासाठी काही अडचणी होत्या, त्याचं रेट्रोफिटिंग करून ते दोन्ही मार्केट आता वापरात आले. त्यामुळं काही अडचणी असतील तर दूर करून नाही. त्याच्यामध्ये न्यायालयाचे एक ऑर्डर आहे, स्थानिक लोक न्यायालयात गेले होते की आम्हालाच प्राधान्याने वाटप करावं, त्याच्यामधून हे करतो. पण दुसरं सर, तुम्ही उत्पन्न वाढीचा एक मुद्दा महत्त्वाचा मांडला. एक चांगली बाब आपण जेव्हा चार्ज हाती घेतला तेव्हा एक दुर्घटना घडली होती मुंबईला होर्डिंग पडल्यानंतर. तर आपण त्याच्यावर म्हणजे नवी मुंबईच्या वतीने आणि आपण पुढाकार घेऊन जवळजवळ 50च्या वर अनधिकृत होर्डिंग्स शोधून काढले आणि त्याच्यावर ॲक्शन घेतली. आपलं हेही लक्षात आलं असेल की वर्षानुवर्ष तेच होर्डिंग्स आपल्याला टॅक्स न भरता किंवा आपल्याला काही रेव्हन्यू येतं ते चालू असेल. लाखो करोडो रुपये आपले बुडवले जात होते. पण असा जो रेव्हन्यू, ती दुर्घटना घडली म्हणून तुम्ही आपल्या लक्षात आलं, आपण स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली. तर अशा ज्या घटना जे उत्पन्न बुडवणार आहेत ते कुठली तरी दुर्घटना घडल्यानंतरच आपण ते चेक करतो. तर अशी आपली व्हिजिलन्स हे करून उत्पन्न वाढायला आपण काय करणार? नाही बघा, मी जाहिरात पॅन्ट्री आणि डिजिटल होर्डिंग माध्यमातून उत्पन्न वाढ असं सुद्धा एक मी घटक माझ्या ह्याच्यात ठेवला आहे. याचं पूर्ण सर्वेक्षण आपण करणार आहोत याच्यामध्ये, आणि याच्या सर्वेक्षणामध्ये कुठल्या ठिकाणी आपल्याला देऊ लागू शकतो. आपण जे उल्लेख केला, माझ्या बाजूलाच बसले तर ज्यावेळेस ते अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख होते त्यांनीच त्याच्यावर कारवाई केली आणि निश्चितपणे त्या सर्व स्ट्रक्चरचं आपण स्ट्रक्चरल ऑडिट केलं. कुठल्याही कमकुवत स्ट्रक्चर आपल्या इथे राहणार नाही. महानगरपालिका आणि रेल्वेच्या मधल्या काही प्रॉपर्टीमध्ये ते होर्डिंग्ज आहेत त्याच्याबाबत सुद्धा आपण हे करतो. आणि अशा आणखीन कुठे आपल्याला उत्पन्न वाढीसाठी शहर विद्रूप न होता, कारण शहर हे प्लॅन्ड शहर आहे, ह्या शहराला कुठेही पुन्हा सगळीकडे फक्त होर्डिंग करावं हाही भाग रचला पाहिजे. पण उत्पन्न वाढीसाठी सुद्धा आपण प्रयत्न करण्यासाठी कुठे लावता येईल त्याचा अभ्यास करून आपण लावणार आहोत. सर, आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला फेज यावर्षी सुरू होणार आहे आणि तिथे जाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे नवी मुंबईचे. नवी मुंबईतले असे कुठले पार्ट जे आहेत की कुठले असे भाग आहेत की ते पॉईंट आउट केले आहेत की जिथे आपल्याला रस्ता कोंडी होईल, त्याच्यासाठी काय पर्याय आपण ठेवलाय का? नाही, आता सर्वात महत्त्वाचा जो आहे की नवी मुंबईवरून जाणारे जे आपण ठाण्याकडून येणारी सगळी जी वाहतूक आहे आपल्या ठाणे बेलापूर रोडवरून येणार आहे, बरोबर की नाही. मुंबईकडून येणारी वाहतूक जी आहे तर त्याला 2 पर्याय आहेत. एक तर आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आहे, अटल सेतू आहे, आणि दुसरा वाशीवरून येणार आहे. हे 3 मार्ग आपल्याकडे आहेत. त्याच्यातला वाशी टोल नाक्याचं ऑलरेडी आपण जर बघितलं असेल तर विस्तृतीकरण त्याचं आलं आहे आणि ते काम आता पूर्णत्वास आहे. त्यामुळे तिकडून येण्यासाठी, आणि आपण जर बघितलं तर आपण ते थेट पाम बीचवर लागतो, तिथे कुठेही अडथळा नाही आहे. पाम बीचवरून तुम्ही थेट एअरपोर्टपर्यंत जाऊ शकता. दुसरा जो MTHL वरून येणारी वाहतूक आहे तिलासुद्धा आपल्या नवी मुंबईत येण्याची गरजच नाही, तो डायरेक्ट एअरपोर्टमध्ये जाणार आहे. आणि तिसरा जो ठाणे बेलापूर रस्ता आहे त्याच्यावर जे आपल्याला तिथली जी सुधारणा आहे ती सुधारणासुद्धा आमच्या ह्या वर्षाच्या अर्थसंकल्पात ठेवलेली आहे. तिथलीसुद्धा चांगली वाहतूक राहील. तोही रस्ता चांगला आहे पण जो खडबडीत झाला आहे, काही ठिकाणी कॉन्क्रीट पॅनल खराब झालेत, त्याचा अभ्यास केलेला आहे आणि लवकरच्या काळात, नजीकच्या काळात त्याचेसुद्धा दुरुस्तीचे कामं सुरू होतील. सर, विकास आराखडा मंजुरीबाबत अद्याप पालिकेला यश येत नाही आहे, त्यामागची काही कारणं आहेत का महत्त्वाची? नाही, आपल्याला मी त्या मताशी सहमत नाही की पालिकेला यश येत नाही. आपण ऑलरेडी पालिकेने मागच्या फेब्रुवारी 2004मध्ये सगळा अंतिम आठवडा शासन मान्यतेसाठी सादर केलेला आहे. एक प्रोसेस असते शासन मान्यतेमध्ये सुद्धा,
तो पुन्हा डायरेक्टर टाउन प्लॅनिंगकडे जातो. त्याच्यावर एक स्क्रुटिनी कमिटीची मिटिंग होते. ती स्क्रुटिनी कमिटीची मिटिंगसुद्धा आमची त्याच्यावर झालेली आहे. आपल्याला ज्ञात आहे की आपल्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, आपल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्या काळामध्ये बाकीच्या कामाला, निवडणुकीच्या कामाला थोडं प्राधान्य असल्यामुळे तो आता हा जो आराखडा आहे तोही नजीकच्या काळामध्ये मान्य होणार आहे. सर, आपण एक 12 ते 15 कोटी एक मिनिट. आपण सिडकोत होतात तेव्हा भूखंड द्यायला पालिकेला तयार होतात. आता आपण पालिकेत आहात त्यामुळे भूखंड मागायला तुम्ही सिडकोकडे आता धावताय. तर यात आपल्याला कुठच्या बाजूला यश येऊ इच्छित आहे? सर, याला जोडून दुसरा प्रश्न आहे. सिडको तुम्ही 1063 भूखंड मागितले, ते आहेत का तेवढे शिल्लक त्यांच्याकडे? आणि जेव्हा आपण ज्यावेळेस डीपी प्लॅन जाहीर केला तर त्यातले बरेच भूखंड सिडकोने विकून टाकले होते. दोन्ही प्रश्नाचे मी उत्तर देतो. 1063 भूखंड नसून ते 626 भूखंड आहेत, बरोबर की नाही? दुसरा भाग जो आहे की महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून माझी काही संविधानिक जबाबदाऱ्या आहेत. मी तिथे जॉईंट MD म्हणून काही तिथल्या माझ्या जबाबदाऱ्या होत्या. दोन्ही संस्थाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजेप्रमाणे माझं काम करण्याची भूमिका राहणार आहे. कैलास शिंदे म्हणून ही भूमिका राहत नाही. संस्थेची जी गरज आहे ती माझी गरज आहे. त्यामुळे संस्थेच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करणार. हाच होता या शहराच्या दृष्टिकोनातून सांगतोय की जे प्रारूप ज्यावेळेस प्रसिद्ध केलं होतं ते प्रारूप आणि आता फायनल स्टेजला आलेलं प्रारूप यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तर मग हा डीपी बनवण्यात महापालिकेला काय साध्य करता आलं असा तो मुद्दा आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण शहर विकासामध्ये भविष्यात येणाऱ्या अडचणी त्याची तरतूद करण्याचं काम हे महानगरपालिका म्हणून महानगरपालिकेने केलं. सिडकोने शहर विकसित करताना त्यांनी काही गोष्टींच्या अध्यारूत काही गोष्टी घेऊन त्याच्याबाबत नियोजन केलं होतं. पण हा जो ज्यावेळेस आता आमचा विकास आराखडा अंतिम होत असताना आपण जे प्रश्न उपस्थित केले ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा होऊनच तो विकास आराखडा अंतिम होणार आहे. दुसरा जो भाग म्हणला की फार फार मोठ्या प्रमाणात बदल आहे, तर मला वाटत नाही की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल याच्यामध्ये झालेले आहेत. काही अंशी त्याच्यामध्ये बदल आहेत, परंतु पूर्णतःच त्याच्यामध्ये बदल झालेत अशी वस्तुस्थिती नाही आहे. सर, सिडकोने कोपरखेरणा व ऐरोली ठिकाणी 42 घरं दिली. ते आता पूर्ण रिडेव्हलपमेंट होत आहेत मोठ्या प्रमाणावर. कुठल्याही त्याला CC नसते, OC नसते आणि पूर्ण बांधकाम पिण्याच्या पाण्यावर होतं. तरी आपलं वॉटर सप्लाय विभाग त्याकडे दुर्लक्ष होत नाही आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर त्याला पाणी कनेक्शन आणि ड्रेनेज पण जोडलं जातं. ते आपल्या पालिकेला माहीत नसतं आणि रेसिडेन्शियल वापर कमर्शियल बोलतो मेन रोडला, त्यामुळे ट्रॅफिक बी जाम होते. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहतुकी आपला पाणीचा गैरवापर होतो. तर काय पालिकेचं काय दोष नाही. आपण जो प्रश्न केला मी आपल्याला आधी पण सांगितलं, मला वाटतं कुणी आता इथे पण ह्या बाजूने सुद्धा प्रश्न विचारला होता की तुमचं NRW किती आहे, बरोबर की नाही? त्याचंसुद्धा मी त्यावेळेस उत्तर दिलं की याचे ऑलरेडी आपण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे. दुसरा भाग ज्यावेळेस लिडार सर्वेक्षण झालं त्यावेळेससुद्धा मी सांगितलं की ज्या प्रॉपर बदल झालेल्या वास्तू आहे त्याचा शोध घेतलेला आहे. त्याचं ग्राउंड ट्रुथिंग आता आपण सुरू केलेलं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूवर आपण काम करतो. सर, संक्रमण शिबिराचा मुद्दा तुम्ही याच्यामध्ये उपस्थित केलाय. तर संक्रमण शिबिराला सिडकोने काही भूखंड रिझर्व ठेवले का, पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे का हाच प्रस्ताव संक्रमण शिबिराचा मला वाटतं रामास्वामी सर जेव्हा आयुक्त होते त्यांनी महासभेत आणला होता आणि महासभेने त्याला विरोध केला होता. तर मग काय त्याच्यामध्ये याला ह्या पण तुमच्या प्रस्तावाला पण पॉलिटिकल विरोध होण्याची शक्यता आहे? एक लक्षात घेतलं पाहिजे की ही शहराची गरज आहे. एखादी इमारत